नमस्कार. आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. रायगड जिल्हा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र गरुड जैन डॉक्टर महेंद्र कल्याणकर रायगड यांच्या संकल्पनेतून साकारलेले स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र. तर आजचे आपले मार्गदर्शक आहेत श्री निखिल देशमुख सर. हे आताच या वर्षी 29 एप्रिल रोजी पासआउट झालेले आहेत. हे सध्या नायब तहसीलदार म्हणून त्यांची नियुक्ती आहे. हे सर कंटिन्यू करा सर. नमस्कार, मी निखिल देशमुख आणि मी माझा तालुका महाड. तर मी ओव्हरऑल माझी सांगतो, माझी जर्नी सांगतो एमपीएससीची. सुरुवातीला पण आपला जो सब्जेक्ट आजचा आहे क्वालिटी, त्यावरती येऊच. बट तो क्वालिटी सब्जेक्ट यायच्या आधी की बाबा एमपीएससीची तयारी ही जनरली फक्त एक सब्जेक्ट नसून ओव्हरऑल तुम्ही एमपीएससीची तयारी कशी केली पाहिजे आणि त्यात सक्सेस कसं मिळतं, तुम्ही थोडक्यात माझ्या जर्नीतनं थोडं समजून घ्या. तर मी 2016चा पासआउट आहे आणि माझं ग्रॅज्युएशन आहे पुण्यातील JSPM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये झालेलं आहे. आणि माझं एक असं एमपीएससी बद्दल एक मत आहे की एमपीएससी मध्ये तुम्ही किती हुशार आहात किंवा 10वीला तुम्ही 90% घेतले, 12वीला तुम्ही 70% घेतले, तुम्ही तुमच्या डिग्रीला थ्रू डिस्टिंक्शन घेतलेलं आहे, ह्या गोष्टी खूप कमी मॅटर्स करतात. कारण की तुम्ही जर माझं बॅकग्राऊंड पाहिलं तर मी 10वीला मला केवळ 64% आहेत आणि 12वीला मला केवळ फक्त 56% होते. आणि त्यानंतर माझी इंजिनिअरिंग जी की 4 वर्षात कंप्लीट करावी लागते, ती माझी 7 वर्षात कंप्लीट झालेली आहे. म्हणजे मी 3 वर्ष मला इंजिनिअरिंगला गॅप बसले होते. सो हे सर्व असताना पण मी एमपीएससीत हे यश कसं मिळालं, तर मला तुम्हाला तेच सांगायचं की बाबा तुम्ही काय आहे बाबा, मी पहिल्यांदा ॲव्हरेज मुलगा आहे, मला जमेल का, मला नाही जमणार का, काय करू शकतो मी. सो तो असं कुठलाच जो असतो ना, तो मनात आपल्या शंका कुशंका अशा कुठल्याच मनात ठेवू नका. आणि फक्त एक डेडिकेटेडली तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्ही एमपीएससी निश्चित काही टर्म मध्ये काही विचार करून 1-2 वर्षात तुम्ही एमपीएससी पास होऊ शकता. तर 2016ला माझं ग्रॅज्युएशन झालं. त्यानंतर मी पुण्यामध्ये 2016 पासून अभ्यास सुरू केला माझा एमपीएससीचा. तर व्हायचं काय की नेहमी ही पूर्वपरीक्षा 2017, पूर्वपरीक्षा 2018 ही माझी नेहमी 2 वेळा फक्त सीसॅट या विषयामुळे माझं अभ्यास राहिला होता. तर फक्त माझी एक गोष्ट होती की मला करायचंय तर मला राज्यसेवेची मुख्य परीक्षाच करायची होती. आपल्याला माहितीच असेल की एमपीएससीच्या माध्यमातून अनेक एक्झाम होतात. जसं की कंबाईनची एक्झाम असेल, ग्रुप सीच्या एक्झाम असतील आणि आपल्या राज्यसेवेच्या, ज्यातून मला आताही नायब तहसीलदार ही पोस्ट मिळालेली आहे. सो मला मित्रांनो तुम्हाला हे सांगायचंय की जेव्हा मी पूर्वपरीक्षा एकदा दोनदा फेल होत गेलो, तरी पण माझं एक टार्गेट होतं की मला राज्यसेवेची एक एक्झाम मी डिसाईड केली होती की राज्यसेवेची मुख्य परीक्षा, आणि मला त्याचाच अभ्यास करायचा आहे, त्याचाच पॅटर्न समजून घ्यायचा आहे आणि फोकस करून मला ती एक्झाम क्रॅक करायची आहे. सो ह्याचा फायदा असा झाला की जरी मी पहिले 1 वर्ष 2 वर्ष जरी पूर्वपरीक्षा फेल होत गेलो, तरी पण माझा जो मुख्य परीक्षेचा अभ्यास होता तो बऱ्यापैकी मी कव्हर केला होता. आणि तो कव्हर केल्यानंतर ज्यावेळेस मला 2019ला पुन्हा एकदा मी पूर्वपरीक्षेला अपिअर झालो आणि त्यावेळेस मी थोडं सगळं प्रिपेअर करून की बाबा माझ्या चुका होत आहेत कुठं, माझं जीएस स्ट्रॉंग होतं, जीएस मध्ये मार्क्स यायचे, पण सीसॅट जो आपला आता क्वालिफाय केलेला आहे त्यामुळं तेवढा आता प्रश्न येणार नाही. पण त्यावेळेस तो दोन्ही विषयांचे मिळून तुमचे मार्क कन्सिडर केले जायचे आणि तुम्हाला त्या बेसिसवरती तुमचं मेरिट टाळायचं. सो त्यावेळेस सीसॅटचं पण अनालिसिस केलं की आपलं चुकतंय काय, काय करावं लागेल. आणि एक क्लास पण केला मी पुण्यामध्ये सीसॅटचा. आणि त्यावेळेस एकदम सीसॅट मध्ये माझे मार्क्स डबल होऊन गेले आणि मी प्री क्वालिफाय झालो. आणि मला मित्रांनो तुम्हाला सांगायला फक्त आनंद होईल की ती माझी पहिली मेन्स होती 2019ची. स्टील त्या मेन्सला मी इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलो होतो. का? तर पहिले 2-3 वर्ष मी केवळ आणि केवळ राज्यसेवा एकच सब्जेक्ट एकच एक्झाम फोकस केली होती. आणि त्यामधले जे काही आहेत की बाबा काय त्याचा पॅटर्न आहे, एक्झाम कशी आहे, आपल्याला मार्क्स कसे मिळवायचे, याला फोकस करून करून मी एकदम माझा मेन्सचा अभ्यास सगळा कव्हर केला होता. सो पहिल्याच प्रयत्नात मी इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलो होतो. अनफॉर्च्युनेटली म्हणजे शेवटचं आपले 100 मार्कचा रिटर्न सब्जेक्ट असतो आणि 100 मार्काचा इंटरव्ह्यू, यामध्ये मला 200 पैकी केवळ 90 मार्क्स आले. आणि त्या 90 मार्क्समुळेच कुठेतरी माझी फायनल सिलेक्शन होऊ नाही शकलं. सो
परत तेच की मग काय झालं, नंतर आला आपला कोविड. कोविडच्या काळामध्ये 1 वर्ष, 2 वर्ष एक्झाम डिले, 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 डिले होत गेल्या. एक्झाम नाही. पण मला एक गोष्ट माहिती होती, की आता एक्झाम कधी येऊ शकते. सो त्या कोविड काळात पण आम्ही कंटिन्युअसली अभ्यास चालू ठेवला. परफेक्ट नोट्स बनवल्या. माझ्या ज्या चुका होत्या, म्हणजे मला मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह, मराठी इंग्लिश सब्जेक्टिव्ह यामध्ये जिथे-जिथे मार्क्स कमी आले होते, ती प्रत्येक गोष्ट मी अनालिसिस केली होती, की बाबा मला कुठे-कुठे मार्क कमी येत आहेत. मग आता नक्की चुकलंय काय? आणि मला कुठे-कुठे मार्क्स चांगले आलेले आहेत आणि ते मेंटेन करून जिथे कमी आले, त्या चुका भरल्या. म्हणजे 2019ला माझा टोटल फायनल 502 502 होती आणि 2020ला तीच 540 झाली आणि मला राज्यामध्ये मी रँक 55 आलो आणि मला पोस्ट मिळाली. तर मला एक तुम्हाला सांगायचं आहे, की ज्यावेळेस मी पुण्यामध्ये जेव्हा असं इंटरव्ह्यूचे सेशन्स होतात, त्यावेळेस मी इंटरव्ह्यूच्या सेशन्सला जायचो. त्यावेळेस मला एक नेहमी प्रश्न विचारला जायचा, की कोकणातील मुलं, तुम्ही एम-पी-एस-सीत येत का नाही? म्हणजे ना की केवळ रायगड. तुम्ही घ्या, रायगड घ्या, रत्नागिरी घ्या, सिंधुदुर्ग घ्या, ठाणे घ्या किंवा नवी मुंबई, मुंबई घ्या. अत्यंत म्हणजे मला तुम्हाला सांगावं लागेल, की आपली मुलं 1% पण नाहीये. म्हणजे मला किमान 4 ते 5 सीनियर आय-ए-एस लोकं असतील किंवा इथले मोठे-मोठे क्लासेस असतील. तर प्रत्येकाने प्रश्न विचारलेला आहे, की तुम्ही कोकणातली मुलं येत का नाही इकडे? तुम्ही का करत नाहीये? तर मला एक गोष्ट जाणवली, की अं, आपल्याकडे ह्या स्पर्धा परीक्षांचं अवेअरनेस खूप कमी आहे. आणि मला खूप एक छान गोष्ट वाटली, ज्यावेळेस मी महाडला तहसील कार्यालयात गेलो होतो. सो माननीय काशीद सरांनी मला हे सांगितलं, की कलेक्टर सरांनी जो हा करोडचेप कार्यक्रम सुरू केलेला आहे. त्यामधून एम-पी-एस-सीतला जो आपल्या कोकण विभागात जो की अवेअरनेस कमी आहे किंवा जी एक्झाम काय असते आणि ती एक्झाम पास कशी व्हायची किंवा ओव्हरऑल जो अवेअरनेस कमी आहे, तो कसा आपल्याला वाढवता येईल, तो आपण एक कार्यक्रम सुरू केला तर मला खरंच एक खूप चांगला इनिशिएटिव्ह वाटतो. त्याबद्दल मी कलेक्टर ऑफिस रायगड आणि ज्यांनी कोणी हे सगळं प्रोग्राम अरेंज केलेला आहे, मी त्यांचा एक मनापासून आभार मानतो. तर मित्रांनो, आपला आजचा सब्जेक्ट आहे पॉलिटी. तर मित्रांनो, पॉलिटी सब्जेक्ट हा अशी गोष्ट आहे, की तुम्ही मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेत हा सब्जेक्ट तुम्हाला क्लास 1 ची क्लास 2 देऊ शकतो आणि क्लास 1 मध्ये पण तुम्ही एकदम टॉपवर येऊ शकता. म्हणजे मला तुम्हाला म्हणायचं काय सांगतो, म्हणजे माझ्या मित्रांचा आणि माझा स्कोर. मला 2019ला 150 पैकी म्हणजे मुख्य परीक्षेचा आपला पेपर असतो हा 150 मार्काचा असतो. त्यामध्ये मला 103 मार्क्स होते आणि माझे काही-काही मित्र होते जे की 80, 85, 82 किंवा 90 या मार्क्समध्ये येऊन कुठेतरी अडकले होते. सो मला काय म्हणायचंय, की तुम्ही ज्यावेळेस आपले हे सब्जेक्ट असतात, पॉलिटी घ्या किंवा मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला तर ठीक आहे, मी पहिल्यांदा तुम्हाला मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेचं थोडं स्वरूप सांगतो. मग नंतर आपण पुन्हा तिथे येऊ. तर पूर्व परीक्षा आपली जी आहे, ते आपल्याला 100 क्वेशन्स असतात. प्रत्येकाला माहिती असेल आपल्याला, की आपल्याला पॉलिटी आहे, इकॉनॉमी आहे, जिओग्राफी आहे, हिस्ट्री आहे, एन्व्हायर्नमेंट आहे, सायन्स आणि करंट हे सब्जेक्ट आहेत. तर मी तुम्हाला आत्ता पहिल्यांदा पूर्व परीक्षेबद्दल बोलतो, की पूर्व परीक्षा पास कशी व्हायची? तुम्ही काय-काय करू शकता? आणि त्यानंतर आपण मुख्य परीक्षेकडे पुन्हा एकदा येऊच. आणि जर कुणाला काही मध्ये विचारायचं असेल, तर कुणाला तर तुम्ही हँड रेज करू शकता. मी त्यांचा तो प्रश्न आपण सॉल्व्ह करू. तर पूर्व परीक्षेचा अभ्यास करताना मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा, की प्रत्येक प्रश्नाला सेम मार्क आहेत. म्हणजे तुम्ही पॉलिटिचं सोडवा, हिस्ट्रीचं सोडवा, इकॉनॉमीचं सोडवा, जिओग्राफी कोणताही सोडवा. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स आहेत. आणि आता सी क्वालिफाय केल्यामुळं जे काही आहे, ते तुमचा सगळा जो कट ऑफ लागणार आहे, तो फक्त जी-एसच्या बेसिसवरती लागणार आहे. तर जी-एसमध्ये मार्क्स कसे घ्यावे? एक्झाम क्रॅक कशी करायची? तर मित्रांनो माझी सिंपल टेक्निक होती. जो आपले सब्जेक्ट आहेत 3 जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी आणि एन्व्हायर्नमेंट. मित्रांनो हे मार्क 50 मार्क्स 50 क्वेशन्स यावरती येतात. आणि मित्रांनो मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल, की 2019ला या 50 पैकी माझे 46 क्वेशन्स करेक्ट होते. म्हणजे मला तुम्हाला काय सांगायचंय, की मित्रांनो वाटलंच तुम्ही आहे ना हे नोट करून ठेवा, की तुम्हाला अभ्यास करताना कसा अभ्यास केला पाहिजे आणि कुठल्या सब्जेक्टला किती फोकस करायचं आणि मार्क्स कसे वाढवायचे, हे तुम्ही समजून घ्या. प्रॉब्लेम काय आहे? हिस्ट्री, करंट आणि सायन्स हे सब्जेक्ट आत्ता आत्ता सध्यामध्ये हिस्ट्रीमध्ये मार्क्स यायला लागलेत मुलांना, कारण की जो डिफाईन केलेला आहे आणि सिलेबसनुसार प्रश्न विचारायला लागलेले आहेत. पण थोडे दिवस आधी हिस्ट्रीचे सोर्सेस अवेलेबल नव्हते. खूप सारे सोर्सेस हिस्ट्रीला. त्यामुळे क्वेश्चन कुठनं येईल, कसा येईल, काही येईल, आपण प्रेडिक्ट करू शकत नव्हतो.
आणि करंटचं पण तेच आहे की आपण करंटसाठी कुठे परिक्रमा रेफर करतो, म्हणजे बुलेटिन्स असतात, मंथली येतात किंवा वार्षिक येतात, इयर बुक असतो, आपण त्याचा नेहमी डेली अभ्यास करत असतो. पण प्रश्न काय येईल, म्हणजे आपण करतो सर्व, म्हणजे एक्झाम असेल तर त्याच्या एक शेवटचं अख्खं वर्षभरात तुम्ही माझ्या मते सगळं करंट केलं पाहिजे. आणि ते केलं तर ओव्हरऑल जनरली लास्टचे जे 6 मंथ असतात, 6 मंथ ते खूप इम्पोर्टंट असतात आणि मॅक्सिमम ते 6 मंथ वरती मॅक्स क्वेश्चन विचारतात. परंतु त्यांचे सोर्सेस मल्टिपल आहेत. मग ते ऑनलाईन इंटरनेटवरनं घेतील, पेपरमधनं घेतील, कुठनंही घेतील. सो ते वेग आहे, म्हणजे आपण मार्क्स आपण गॅरंटी देऊ शकत नाही, की मी करंटमध्ये 15 पैकी 10 मार्क्स घेईल, 12 मार्क्स घेईल, असं मी नाही सांगू शकत. आले तर तुम्हाला 12-13 पण येतील, नाही आले तर तुम्हाला 7-8 पण येतील. सो मला तेच म्हणायचंय, की तुमचा जो मेन फोकस पाहिजे, तो हे 4 सब्जेक्ट पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंट. मित्रांनो, हे जर तुम्ही परफेक्ट केलं, आणि मी तुम्हाला सांगतो पण, की हे परफेक्ट पण कसं करायचं, याचा अभ्यास पण कसा करायचा. हे जर तुम्ही परफेक्ट केलं ना, तर 50 पैकी मिनिमम तुम्ही 40 प्लस जाताल. तुम्ही 40 प्लस गेला, तर तुम्ही तिकडं हिस्ट्री घ्या, करंट घ्या आणि सायन्स घ्या. यामध्ये तुम्ही 50-50% जरी अॅक्युरसी आणली, म्हणजे सायन्सचे 20 क्वेश्चन्स असतात, तिथं तुम्ही फक्त 10 क्वेश्चन्स आणले आणि करंटचे जे 15 असतात, तुम्ही 7 ते 8 क्वेश्चन्स आणले आणि आपला राहिला तो सायन्स, हिस्ट्री आणि करंट. हां. तुम्ही 50-50% जरी तुम्ही मार्क्स घेऊन गेला, तरी बघा तुम्ही इथे 40 धरा तुम्ही. नंतर सायन्स 10-50, तुम्ही करंटचे घ्या 8 मार्क, 8च मार्क घ्या. 58 आणि तिकडे पण 8 घ्या. तुम्ही जवळपास 66 पर्यंत जाता. तुमचे निगेटिव्ह जरी धरून आले, तरी तुम्ही 60 पर्यंत येता आणि तुम्हाला 120 मार्क राज्यसेवा पूर्व परीक्षेला घेणं हे एक्सलंट मार्क आहेत. म्हणजे तुमची पूर्व परीक्षा तुम्ही 100% कॉन्फिडन्सने असाल, की मला आता सेकंड आन्सर की फर्स्ट आन्सर की बघण्याची काही गरज नाहीये आणि तुम्ही प्रॉपरली राज्यसेवा मुख्य परीक्षेला फोकस करू शकता. तर मित्रांनो, मला तुम्हाला सांगतो, की ह्यात मार्क्स कसे घ्यायचे. आता मी तुम्हाला सांगतो पहिल्यांदा, की पॉलिटी असू द्या, जिओग्राफी असू द्या, भूगोल असू द्या. मित्रांनो, तुम्ही जो जो कुठलाही सब्जेक्ट आहे हा, तर तुम्हाला एक काय काम करा तुम्ही स्वतः. तुमच्याकडे सगळे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असतील किंवा मार्केटमध्ये आता अनेक पुस्तकं आलेले आहेत, की बाबा जे पूर्व परीक्षेचे अनालिसिसचे बुक्स असतात. त्यामध्ये तुम्हाला प्रॉपरली लिहिलेलं असतं, की 2018ला, 2017, 2019, 2020, 2021 या प्रत्येक एक्झाममध्ये कोणत्या-कोणत्या टॉपिकवरती कसे-कसे क्वेश्चन आलेले आहेत, किती-किती आलेले आहेत. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं मला तुम्हाला काय सांगायचं माहितीये का, की तुम्ही पेपर अनालिसिस करा. आता पेपर अनालिसिस म्हणजे मला तुम्हाला काय सांगायचं बघा तुम्हाला, की तुम्ही अभ्यास करता. मी माझे असे अनेक मित्र बघितलेत, की अभ्यास तर चालू आहे. सगळे अभ्यास करतात, पण मार्क्स येत नाहीयेत. मार्क्स येत नाहीयेत. तर मुलांचा ऍक्च्युअल प्रॉब्लेम काय होतो, की तुम्ही अभ्यासाला बसता, अभ्यास सुरू करता. परंतु तुमचा सगळ्यात फोकस आता मेन असतो, की फक्त की मला पुस्तक कव्हर करायचंय. पुस्तक कव्हर केलं आणि मी एक्झामला जाणार आणि म्हणजे मल्टिपल टाइम्स रिव्हिजन करणार. पण मित्रांनो, मला तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, की एम-पी-एस-सीत मी सक्सेसफुल झालो याचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण हेच आहे, की मी सगळं टोटल जो पेपर आपला पॅटर्न आहे, पूर्व परीक्षा असू द्या, मुख्य परीक्षा असू द्या, तो एकदम 5 ते 6 महिने जवळपास मी फक्त क्वेश्चनवरतीच अनालिसिस केलं. म्हणजे एवढा टाईम नाही लागणार. तुम्ही जर प्रॉपरली डेडिकेटली 1 महिना जरी दिला, तरी पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेमध्ये क्वेश्चनचा पॅटर्न काय आहे? क्वेश्चन्स येतात कसे? हे जर तुम्ही समजून घेतलं, तर तुम्हाला सांगतो, की तुम्हाला एक एक्झामचा अप्रोच येईल, की बाबा मला एक्झामला जायचंय कसं? मला एक्झामचं नक्की कोणते बुक्स वाचायचे आहेत? ते बुक्स वाचताना समजा एखादा चॅप्टर असेल, तर तो चॅप्टर मला कसा वाचायचा आहे? त्यातले खाचा-खाचा काय आहेत? ते तुम्हाला एकदा ओव्हरऑल समजून आलं, तर मित्रांनो मी तुम्हाला डेफिनेटली सांगतो, की तुम्हाला एम-पी-एस-सी ज्यावेळेस असं वाटतं ना, की एम-पी-एस-सी मला समजली आहे. आता ठीक आहे, मी पॉलिटी घेतोय. तो आतनं एक कॉन्फिडन्स यायला जातो, की ठीक आहे, आता मी एवढं-एवढं मला समजलेला असा-असा पॅटर्न आहे एक्झामचा. ह्या टॉपिकवरती असे-असे क्वेश्चन येतात, तसे-तसे क्वेश्चन येतात. त्याप्रमाणे ज्यावेळेस तुम्ही मग पुस्तक ज्यावेळेस वाचायला सुरुवात करता, मग तुमचा एक अँगल बनलेला असतो आणि तुमचा तो अँगल असतो परीक्षेच्या म्हणजे जे सक्सेसची वाट असते ना, त्या वाटेने तुम्ही चाललेला असतात. तर मग मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, की हे 2-4 पॉइंट आहेत. ते नक्की तुम्ही नोट डाउन करा आणि तुम्हाला सांगतो, की तुम्ही जर ही गोष्ट फॉलो केली, तुम्हाला नक्की असं वाटतं, की तुमचा खूप सारा स्कोर वाढेल. म्हणजे 2018 मध्ये आणि 19 मध्ये माझा स्कोर डबल इम्प्रूव्ह झाला एकच गोष्टीमुळं, की जे काही क्वेश्चन अनालिसिस, पेपर अनालिसिस ते मी इतकं प्रॉपर केलं आणि जे आपल्या आयोगाचे प्रिव्हियस इयर्सचे सगळे क्वेश्चन्स आहेत, ते खूप डेडिकेटेडली फॉलो केले. ते समजून घेतले. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, की पेपर अनालिसिस कसं करायचं आणि हे नक्की लिहून घ्या आणि हे तुम्ही
स्वतः इम्प्लिमेंट करा. तुमचा रिझल्ट नक्की येईल याची गॅरंटी बघा. तर मी तुम्हाला सांगतो की समजून घ्या की आपला सिलेबस कॉपी आहे. सिलेबस कॉपीमध्ये जे पॉलिटीचे टॉपिक्स आहेत, समजा भारतीय संविधान आहे, भारतीय संघराज्य व्यवस्था आहे, भारतीय राजकीय व्यवस्था आहे, सांघिक विधिमंडळ आहे, न्यायमंडळ आहे, म्हणजे असे कोणते टॉपिक असू द्यात मित्रांनो. तर तुम्हाला करायचंय का माहितीये का, की पूर्व परीक्षा किंवा मुख्य परीक्षा तुम्हाला कुठल्या टॉपिक वरती, म्हणजे मेन टॉपिक हे असे मेन टॉपिक झाले. हे बघा, हे तुम्हाला दिसत आहे सिलेबस कॉपी आपली, दिसत असेल. तर ह्यामधले जे मेन मेन टॉपिक आहेत, तर समजा भारतीय संविधान किंवा संसद किंवा भारतीय राज्य विधिमंडळ, न्याय व्यवस्था, असे जे टॉपिक आहेत, ते प्रत्येक मेन मेन टॉपिक वरती किती किती क्वेश्चन आले हे प्रत्येक इयर वाईज लिहून घ्या. म्हणजे मी तुम्हाला सांगेल की 2000 तुम्ही 18, मी तर 16 पासून म्हणेल, पण सध्या थोडा 2020 आणि 21 थोडा पॅटर्न चेंज झालाय. काय बघा, सिलेबस चेंज झालाय, थोडा पॅटर्न चेंज झालाय. त्यामुळे तरी मग तुम्ही 2016 ते 21 करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. काय करायचं मित्रांनो, 2016 ते 19 असं लिहायचं सगळे इयर वाईज. आणि जो कुठला मुख्य टॉपिक असेल आपला, जो कुठला मेन टॉपिक, ज्या टॉपिकला सगळ्यात जास्त क्वेश्चन आलेले आहेत, तो टॉपिक एक नंबरला लिहायचा. एक नंबरला. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला मी मुख्य परीक्षेचं माझं दाखवतो अनालिसिस मी कसं करायचो, की हे दिसत असेल तर तुम्ही पहा. तर मी तुम्हाला ओव्हरऑल सांगतो की कसं असतं. आता राज्यसेवा ही मुख्य परीक्षा आहे आणि हे तुम्ही पूर्व परीक्षेला पण अप्लाय करायचं आहे. सेम पॅटर्न सेम आहे, फक्त समजून घ्या मला सांगायचं काय तुम्हाला, की आता पेपर 2 आपला राज्यसेवा पॉलिटीवर आपण येऊ. त्या पेपरला पेपर भाग 1 आणि भाग 2 असे 2 विभाग पडतात. म्हणजे तुम्ही हे लक्ष्मीकांत सरांचं बुक वापरत असाल किंवा कोळंबे सरांचं बुक वापरत असाल, तर जनरली तो एक भाग 1 साठी येतो, ज्यामध्ये बऱ्यापैकी पोर्शन आपला कव्हर होतो. आणि जो भाग 2 आहे, जो की आपला पक्ष, इलेक्शन, दबाव गट, प्रसार माध्यमे, जिल्हा प्रशासन किंवा जे नवीन ऍक्ट आलेत किंवा लोक प्रशासन, असे नवीन नवीन टॉपिक आलेत, हे सगळे भाग 2 मध्ये येतात. तर मित्रांनो, मला तुम्हाला एक सांगायचंय की तुम्ही डिवाइड करा भाग 1 आणि भाग 2. आणि त्यामध्ये मी तुम्हाला डायरेक्टली सांगतो की मॅक्सिमम क्वेश्चन हे भाग 2 वरती येत आहेत. आता भाग 2 तुम्हाला सिलेबसचा काय आहे तो पण एकदा मी सांगून घेतो. समजून घ्या. आपला सुरू होतो जो पहिला भाग आहे, त्यामध्ये संसद असेल, राज्य विधिमंडळ असेल, न्यायमंडळ असेल किंवा भारतीय संघराज्य व्यवस्था, राजकीय व्यवस्था, हा सगळा पार्ट 1 आहे. म्हणजे तुम्हाला बुक लिस्ट मध्ये तुम्ही, मला वाटतंय की कोळंबे सरांचं बुक, जो कोणी कंबाईनची एक्झाम देत असेल, वर्ग 2 किंवा वर्ग 3च्या एक्झाम देत असेल, तर कोळंबे सरांचं राज्यसेवा पॉलिटीला बुक हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप चांगलं बुक आहे, त्यांनी खूप छान दिलेलं आहे. आणि जर तुम्हाला राज्यसेवा प्लस कंबाईन पण करायचं असेल तर लक्ष्मीकांत सरांचं बुक आहे, तो भाग 1 जवळपास सगळा कव्हर केला जातो. पण जो भाग 2 आहे, जिल्हा प्रशासन आहे, एक पॉईंट नंबर 6, पक्ष, हितसंबंध व दबाव गट, हा 2 नंबरचा आहे. नंतर निवडणूक प्रक्रिया एक टॉपिक आहे, प्रसार माध्यम, एज्युकेशन, प्रशासनिक कायदे आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता हा नवीन सिलेबसला ऍड झालेला आहे, की जो आपल्याला काम करताना पण त्याचा खूप सारा उपयोग होतो, जो त्यांनी आधीच सिलेबस ऍड करून दिलेला आहे. आणि बऱ्यापैकी ऍक्ट आहेत. तर हे असा भाग 2 आहे. मित्रांनो, मला समज सांगायचंय काय, या भाग 2चं मी ज्यावेळेस अनालिसिस केलं, मी समजून गेलो की मार्क्स मला वाढवायचे कसे. तर मला समजलं की भाग 2 वरती 150 पैकी 100 क्वेश्चन हे फक्त भाग 2 वरती येत आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा की नियर अबाउट फक्त 45 टू 50 क्वेश्चन्स हे फक्त पार्ट 1 वरती येत आहेत. सो मित्रांचं, मुलांचं चुकतं काय माहितीये का, की आपण जे बुक्स आहेत, आपले रेग्युलरचे बुक्स आहेत, की ते फक्त आपण वाचत जातो. बट आपल्याला मार्क्स कुठले घ्यायचे, हे एकदा समजलं ना, की बाबा मला ठीक आहे, मला इथून मार्क्स घ्यायचे आणि मला ते कुठनं आहेत, हे तुम्हाला एकदा ओव्हरऑल समजलं, की मित्रांनो तुम्हाला ते पटापट पटापट कॅच होतं आणि तुमचा स्कोर ऑटोमॅटिकली वाढतो. तर मी तुम्हाला सांगेल की ऍक्ट असतात, आपल्याला मुख्य परीक्षेला ऍक्ट असतात, जवळपास 20 ते 25 क्वेश्चन हे ऍक्ट वरती येतात. तर मी ही जी ऑर्डर मांडली आहे ना, ही सगळी ही प्रायोरिटी ऑर्डर आहे. तुम्हाला सांगतो ही प्रायोरिटी ऑर्डर म्हणजे काय करायचं नक्की, की सिलेबसचा पॉईंट घ्यायचा, सगळे पेपर बघायचे आणि त्यात बघायचे की समजा हा पॉईंट आहे, काही सुसंबंधित कायदे. तर काही सुसंबंधित कायदे म्हणजे ऍक्ट, जे की तुम्हाला सांगतो की पर्यावरण संरक्षण अधिनियम, पालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार म्हणजे राईट टू एज्युकेशन, माहितीचा अधिकार, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी ऍक्ट, प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट, भ्रष्टाचार प्रतिबंध ऍक्ट, म्हणजे हे सगळे जे ऍक्ट आहेत,
ऍक्ट वरती सर्वात जास्त क्वेश्चन्स येतात. सो मी काय केलं, सुरुवातीला 1 नंबरला तो पॉईंट लिहिला आहे इथे ऍक्टचा. सगळ्यात पहिल्यांदा मी तो पॉईंट लिहिला ऍक्ट म्हणून. त्यानंतर असंच प्रायोरिटी ऑर्डर पाहिजे. 2 नंबरला मी त्यामध्ये जवळपास 2020चा पेपर सांगतोय मी, हा 2020चा. 2021चा पण मी अनालिसिस केलेला आहे, 2020चा पण. त्याच्यामध्ये इलेक्शन पक्ष व दबाव गट हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक नंबर 7 आणि टॉपिक नंबर 8, म्हणजे सिलेबसची कॉपी असेल आपल्याकडे, तर पाहू शकतो तुम्ही. तर त्यामध्ये सेकंड नंबरला जवळपास 15 आणि 2021ला हे 20 क्वेश्चन आले होते ह्या टॉपिकवरती. सो प्रायोरिटी वाईज हा पण एक खूप सेकंड रँकला येऊन जातो. सो ही ऑर्डर अशी. 3 नंबरला एज्युकेशन, 4 नंबरला पंचायत राज. एज्युकेशनला 12 क्वेश्चन आले होते. 4 नंबरला मी पंचायत राज हा घेतला होता ऑर्डरमध्ये, त्यामध्ये 10 क्वेश्चन आले होते. नंतर तुम्ही पाहू शकाल तर वित्तीय प्रशासन हा एक आपला टॉपिक आहे. त्या वित्तीय प्रशासनावरती 7 क्वेश्चन होते. सार्वजनिक सेवा यावरती 6 क्वेश्चन होते. लोक प्रशासनावरती 6 होते. म्हणजे मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं काय माहिती आहे की तुम्ही आहे ना, जो काही असेल म्हणजे पूर्व परीक्षा किंवा मुख्य परीक्षा, आता पूर्व परीक्षेत तुम्ही टॉपिक घेतले, बाबा संसद असेल, राज्य विधिमंडळ असेल, मूलभूत हक्क असतील, मूलभूत कर्तव्य असतील, मार्गदर्शक तत्वे असतील, म्हणजे असे जे कोणतेही टॉपिक असतील ना, तर कोणत्या टॉपिकला सगळ्यात जास्त क्वेश्चन आलेत ना, तर तुम्ही सुरुवातीला पर्यंत लिहा, त्याची ऑर्डर करा. तुम्ही ऑर्डर करायचं. तर हा सगळ्यात महत्वाचा पेपर अनालिसिसचा पहिला पार्ट की तुम्हाला कोणत्या टॉपिक वरती किती जास्त क्वेश्चन येतात त्याचं अनालिसिस करायचंय आणि त्याची हायर म्हणजे प्रायोरिटी ऑर्डर लिहायची. त्याला सगळ्यात जास्त क्वेश्चन तो आणि अप टू लास्ट पर्यंत सगळं तुम्ही लिहून घ्यायचंय. मित्रांनो, सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे ही. जर तुम्हाला मार्क्स घ्यायचे तर तुम्ही हे नक्की फॉलो करा. तर सेकंड पॉईंट मला तुम्हाला काय सांगता येईल माहितीये का, की नंतर तुमचा मेन पॉईंट आहे. समजा तो मेन पॉईंट, त्या मेन पॉईंट मध्ये पण अनेक सब पॉईंट असतात. सो ते सब पॉईंट काय आहेत ते पाहिजे. आणि त्या सब पॉईंट मधल्या पण कोणत्या टॉपिकला जास्त वेटेज आहेत. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला समजत असेल मला काय म्हणायचंय, की आपलं वेटेज कुणाला आहे, म्हणजे मेन टॉपिकला पण आणि त्यातल्या सब टॉपिकला पण कुणाला जास्त वेटेज आहे त्यानुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे. सो तुम्हाला एक्झाम्पल देतो. आपण पंचायत राज घेऊ. पंचायत राज. सो पंचायत राज हा आपण मुख्य टॉपिक धरला आणि आपण समजून आलो मुख्य परीक्षेचा धरून चला, की ह्यावरती मला 10 क्वेश्चन येत आहेत. बरोबर का? तर ते 10 क्वेश्चन येत आहेत ना, तर त्यामध्ये पंचायत राजमध्ये जवळपास 6 एक चॅप्टर आहेत. 6. त्यामध्ये ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, 73वी 74वी घटना दुरुस्ती असेल, किंवा महापालिका, नगर परिषद आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड हे टॉपिक आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचंय, हा सब टॉपिक आहे. त्या सब टॉपिक मध्ये हे जे 6-7 टॉपिक आहेत, त्यामध्ये मला कुणाला किती प्रश्न येत आहेत. म्हणजे समजा मला जिल्हा परिषद हा टॉपिक आहे, मला जिल्हा परिषदेवरती 10 पैकी मला 3 प्रश्न येत आहेत. मला 73वी घटना दुरुस्ती, 74वी घटना दुरुस्तीवर 2 क्वेश्चन येत आहेत आणि बाकीचे राहिलेले सगळे टॉपिक आहेत त्यावरती समजा एक 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 येतोय, तर मला ती ऑर्डर लिहायची. तुम्हाला समजत असेल मला काय म्हणायचं, की ऑर्डर मांडा. मेन टॉपिक पहिला पंचायत राज, पंचायत राज मध्ये सब टॉपिक नुसार कुणाला किती क्वेश्चन येत आहेत आणि हे प्रत्येक इयर वाईज लिहा. तुम्ही एक स्वतःची वही बनवा किंवा मार्केटमध्ये बुक्स अवेलेबल आहेत. पण मला वैयक्तिक काय म्हणता येईल, की तुम्ही स्वतःच अनालिसिस केलं त्या गोष्टीचं, तुम्हाला खूप जास्त तुमच्या डोक्यामध्ये तो माइंड मॅप तयार होऊन जाईल. आणि अभ्यास करताना मला मित्रांनो तेच सांगायचं, की तुम्ही एकदा अभ्यास करताना माइंड मॅप तयार झाला, की मला पॉलिटिक्स अभ्यास करताना मला पहिल्यांदा ह्या चॅप्टरला खूप वेटेज आहे, मला तो करायचा आहे. सेकंडला हाय मला तो करायचा आहे. थर्डला हाय आहे तो करायचा आहे. तुम्हाला कुठल्याच गायडन्सची, कुठल्याच सरांची काही गरज नसणार आहे. तुमच्या डोक्यामध्ये एक माइंड मॅप तयार झाला असेल, तर माइंड मॅप बनवायची जी स्टेप आहे, मेन टॉपिक, सब टॉपिक मध्ये पण कोणता कोणता टॉपिक आहे, त्या टॉपिकला किती वेटेज आहे, त्या टॉपिक नुसार तुम्ही लिहून काढायचंय. आता तुम्हाला मी सिंपल सांगतो, की हा बघा, वित्तीय प्रशासन आहे टॉपिक आपला. वित्तीय प्रशासन सिलेबस पॉईंट क्रमांक 5 आहे. तर त्यामध्ये अनेक सब टॉपिक आहेत. तुम्हाला मी सांगतो, त्याची सब टॉपिक पण सांगतो मी तुम्हाला. बघा तुम्ही, अर्थसंकल्प प्रक्रिया म्हणजे अर्थसंकल्प तयार कसा करायचा, त्यातली प्रक्रिया काय, अंमलबजावणी कशी होते, किंवा सार्वजनिक खर्चावरील नियंत्रण. मग त्यामध्ये संसदेचे नियंत्रण असू दे, वित्त मंत्रालयाचं नियंत्रण कसं असतं, आणि पुढचा जो टॉपिक असतो कॅग, आपला कॅग मध्ये कॅग एक असतो, आणि ज्या संसदीय समित्या असतात त्यांचा कसा कंट्रोल केला जातो. आणि हा बघा, हा एक पॉईंट आहे, की समित्यांद्वारे नियंत्रण. यामध्ये लोकलेखा समिती, अंदाज समिती व सार्वजनिक उपक्रम समिती, आणि खाली लिहिलंय आहे भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक, त्यांची कार्य व भूमिका म्हणजे कॅग. तर मित्रांनो, मला तुम्हाला तेच सांगायचंय, की
मेन पॉईंट कुठला आपला समजला, वित्तीय प्रशासन. त्या वित्तीय प्रशासनाचे हे सगळे सब टॉपिक आहेत. तर ह्या सब टॉपिक मध्ये सगळ्यात जास्त वेटेज तुम्हाला सिंपल सांगतो, वित्तीय समित्या. तुम्ही कुठलाही पेपर काढा, वित्तीय समित्या मुख्य परीक्षेचा, मुख्य परीक्षेला ह्याचे मिनिमम 4 ते 5 प्रश्न हे डेफिनेटली आलेले असतात, म्हणजे असतातच. म्हणजे तुम्हाला एक समजून जाईल की मला सिलेबसचा हा पॉईंट करायचा आहे ना, तर मला ह्या पॉईंट मध्ये मला सगळ्यात जास्त वेटेज कुणाला द्यायचंय, की वित्तीय समित्यांना द्यायचंय. बरोबर का? तुम्हाला एकदा हे समजून आलं की मेन टॉपिक सब टॉपिक मध्ये कुणा कोणाला किती वेटेज द्यायचंय, पास आपली आपली सेकंड स्टेप आपली आता संपलेली आहे. आता आपल्याला जायचंय पेपर अनालिसिसच्या तिसऱ्या टप्प्याकडे. आता बघा, तिसरा टप्पा हा खूप इम्पॉर्टंट आहे. तर तिसऱ्या टप्प्यामध्ये काय असतं माहितीये का तुम्ही, जो सब टॉपिक आहे, जो सब टॉपिक आहे त्याची डेप्थ काय आहे? म्हणजे आयोगाची मागणी काय आहे, की बाबा अंदाज मी सांगितलं की संसदीय समित्या थ्रू वित्तीय प्रशासनावरती कंट्रोल, तो कंट्रोल कसा केला जातो, की त्यामधले जे पॉईंट आहेत सगळ्या, त्या लोकलेखा समित्या असू द्या, वित्तीय समित्या असू द्या, किंवा अंदाज समिती, सार्वजनिक उपक्रम समिती, ह्यावरती क्वेश्चन्स कसे येत आहेत मित्रांनो. आता हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे बरं का, की क्वेश्चन्स कसे येतात. तर क्वेश्चन्स कसे येतात ते तुम्हाला समजून घ्या. मला तुम्हाला काय म्हणायचं आहे बघा, आता मी तुम्हाला थोडेफार पॉईंट्स काढलेले आहेत, तर तुम्हाला सांगतो की मी हाच टॉपिक घेतलेला आहे, कारण की ह्याला जास्त वेटेज आहे. या वित्तीय प्रशासन ह्या टॉपिक मध्ये जनरल घेतलेलं आहे. तर त्यामध्ये जे वित्तीय समिती आपल्या त्यांचा इतिहास काय आहे, शिफारस कोणी केली, स्थापना कोणत्या वर्षी होती, म्हणजे सदस्य किती आहेत, म्हणजे लोकसभेतनं एवढे येतात, राज्यसभेतनं एवढे येतात, अध्यक्ष कोण असतो, राज्यसभेतला असतो, लोकसभेचा असतो, किंवा त्यांची कार्य. म्हणजे मित्रांनो, मला तुम्हाला समजून घ्या की जो हा टॉपिक आहे सब टॉपिक, त्या सब टॉपिकचा पण अभ्यास करताना की तो चॅप्टर त्यामध्ये नक्की विचारतायत काय मला, म्हणजे आयोगाची रिक्वायरमेंट काय आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो की सार्वजनिक उपक्रम समिती असेल, त्याची स्थापना समथिंग 1950 ला झाली. मला एक्झॅक्टली माहिती नाही, म्हणजे आता आठवत नाहीये मला, मी तुम्हाला सांगतोय जनरली की बाबा 1960 ला झालीये, 50 ला झालीये, एनएने स्थापन केली आहे. तर ते काय करतात, इयर बदलतात. म्हणजे ठीक आहे, एकाची स्थापना 1954 ला झाली असेल तर ते 1953 देतात. स्थापना समजा एका व्यक्तीने केली असेल तर दुसऱ्या व्यक्तीचं नाव देतात. किंवा त्यांचे लोकसभेतील सदस्य समजा 22 सदस्य आहेत, तर ते सांगतात की 15 सदस्य लोकसभेतनं, 7 सदस्य राज्यसभेतनं, किंवा मग कधी कधी सांगतात की राज्यसभेचा अध्यक्ष असतो. म्हणजे असं ते फिरवतात प्रश्न. मग मला तुम्हाला सांगायचंय की एकदा तुम्हाला समजलं की मला प्रश्न काय विचारायचा यांना, या टॉपिक वरती समजा मी वित्तीय समित्या हा जो टॉपिक काढला, या 3 समित्यांवरती तुम्ही कन्सिस्टंटली तुम्ही ओव्हरऑल एकदा पाहून घेतलं ना मित्रांनो, तुम्हाला समजून येईल की त्याचा फोकस काय आहे, की ह्या गोष्टी मी तुम्हाला आता सांगितलेल्या की तारीख काय, सदस्य काय, कोण काय, कसं काय. तुम्हाला एकदा तो पॅटर्न समजला मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमची झालेली आहे इथे, की तुमच्या डोक्यामध्ये तो माइंड मॅप तयार झालेला आहे. मग तुम्ही नेहमी ज्यावेळेस कुठले बुक्स रेफर कराल, की तुम्हाला मी बुक लिस्ट पण देणार आहे की कोणतं बुक वापरायचं कोणतं नाही, की आता आपण 5 मिनिटात मी तुम्हाला सांगतो. तर ते करताना तुम्हाला एक समजून येईल की ठीक आहे, आता मी कोळंबे सरांचं पुस्तक उघडलंय आणि मला वित्तीय समिती हा चॅप्टर करायचा आहे. तर वित्तीय समित्यांमध्ये मला लगेच समजून येतं, अरे हा मला काय करायचंय बाबा, लोकलेखा समिती आहे, हा मला त्याची तारीख एस्टॅब्लिशमेंट, तारीख कधी झालेली आहे, त्यात सदस्य किती आहेत, अध्यक्ष कोणाचा असतो, त्यांची कार्य आहेत, ते रिपोर्ट कोणाला करतात, म्हणजे ते संसदेला अहवाल देतात का राष्ट्रपतींना अहवाल देतात. म्हणजे हे सगळं तुम्हाला एक अंदाज आला ना, अरे हा असा क्वेश्चन आहे का, तसा क्वेश्चन आहे का, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मग मी काय करणार पुढचा अभ्यास करताना, पुस्तक वाचताना, की तुम्ही प्रॉपर डायरेक्शननी, प्रॉपर गायडन्सनी, प्रॉपर बुकनी जाणार. म्हणजे मित्रांनो, मी मी हे ही गोष्ट एवढं रिपीट का करतोय, तर तुम्ही समजून घ्या मला ज्या बघा म्हणायचंय काय. मार्क्स हे असे आणावे लागतात. मी असे अनेक मुलं बघितलेत की जे 5-5, 6-6, 7-7 वर्ष करतायत, पण त्यांची एक प्री निघत नाहीये, मुख्य निघत नाहीये, ते कुठेतरी अडकलेत. तर प्रॉब्लेम त्यांचा हाच आहे की तुम्ही फक्त पुस्तकं वाचताय. तुम्ही पुस्तकं वाचून तुमचं सिलेबस कव्हर होणार नाहीये. सिंपल. तुम्ही पॉलिटिक्सचा हा घ्या, नागरिकत्व. नागरिकत्व 2000 मी म्हणतो 12 पासून घ्या. 12 पासून 2021 आतापर्यंत पूर्व परीक्षेला फक्त एकच प्रश्न आलेला आहे. मग मला तुम्हाला म्हणायचंय की त्या टॉपिकची तुम्हाला गरज आहे का वाचायची? बरं, वाचायचा आहे, तो किती वेळा वाचायचा आहे? मला किती रिव्हिजन द्यायचा? हे समजून येईल तुम्हाला, की तुम्हाला एकदा समजून आलं, की बाबा राज्य विधिमंडळ, संसद, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, किंवा जे मेन टॉपिक आहेत पार्ट 1 चे, किंवा ह्यावरती सगळ्यात जास्त क्वेश्चन्स येत आहेत. एक तुम्हाला समजलं ना, की बाबा ह्या चॅप्टरला, मग तुम्ही अभ्यास करताना पण तेच करायचं, की ज्याला जास्त वेटेज तो चॅप्टर पहिला उघडायचा, तो वाचायचा.
आम्ही ते सांगितलं की सब टॉपिक मध्ये अनालिसिस, की बाबा कसे कसे प्रश्न येत आहे, आणि मग तुमच्या एकदा डोक्यात समजलं की बाबा मला असा असा अभ्यास करायचा की त्यानुसार तो चॅप्टर एकदम वाचत वाचत तुम्ही पुढे जायचंय. आणि हे जर मित्रांनो मला वाटतं तुम्हाला एकदा समजलं, तुम्हाला एकदा, आणि प्रत्येक सब्जेक्टचं म्हणजे मी फक्त पॉलिटी सांगत नाही तुम्हाला, जिओग्राफी असू द्या, हिस्ट्री असू द्या, कोणताही असू द्या. आता मी मगाशी सायली मॅमचं थोडं लेक्चर पाहत होतो, तर सायली मॅमनी तुम्हाला एक सांगितलं असेल की हिस्ट्रीमध्ये पण आपले जे असतात समाज सुधारक, मॅक्सिमम क्वेश्चन, मॅक्सिमम क्वेश्चन म्हणजे जवळपास तुम्हाला मेन्सला 60 मार्काला असतील तर तुम्हाला 20 ते 25 प्रश्न किंवा त्याच्या रिलेटेड 25 ते 30 प्रश्न, फक्त म्हणजे 50% क्वेश्चन हे समाज सुधारकांचे रिलेटेड येतात, रिलेटेड असतील डिरेक्टली. या सुधारकांनी हे केलं असं नाही येणार, मग त्यातले त्यांनी हा पेपर सुरू केला, मग त्या पेपरची डेट असतील, ऑर्डर्स असतील, किंवा असे हे त्या रिलेटेड आहेत. आणि त्यामध्ये पण आता बघा, तुम्हाला सांगायचं मला की समाज सुधारक हा मेन टॉपिक आहे. तर समाज सुधारकांमध्ये पण जो सेकंड टॉपिकचा तुम्ही विचार केला, सब टॉपिक मध्ये आला, तर तुम्हाला एक सांगतो की दलित चळवळ म्हणजे जी दलित मुवमेंट होती, सर्वात मॅक्सिमम क्वेश्चन हे समजून घ्या दलित मुवमेंटवरती येतात. तुम्हाला अभ्यास करताना मला समजलं पाहिजे, हा ओके, समाज सुधारणावरती मॅक्सिमम क्वेश्चन आहेत का, ठीक आहे, मग मला समाज सुधारक करायचे आहेत इंडिया आणि महाराष्ट्र. त्यामध्ये पण कोणावर फोकस आहे, तर दलित समाज सुधारक. सो मला तिकडे फोकस करायचं आहे. तुम्ही नेहमी या, तुम्ही कुठलाही पेपर काढा, राज्यसेवा पूर्वचा, मुख्यचा, कोणताही पेपर काढा, तुम्हाला समजून येईल की दलित समाज सुधारक आपले जे जे कोणी असतील, की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, तुम्हाला महात्मा फुले असतील, शिंदे असतील, किंवा अशा अनेक, ह्यांवरती नेहमी दरवर्षी क्वेश्चन हे येतात आणि येतात. ज्यावेळेस तुम्हाला हे समजतं की मला कुठला टॉपिक महत्वाचा आहे, काय किती महत्वाचा आहे, आणि तुम्हाला एकदा समजलं की बाबा काय करायचंय, झालं मित्रांनो, तुम्ही जवळपास सक्सेसच्या एकदम दारात पोहोचलेला आहात. पुढची गोष्ट फक्त एकच राहते, की ती तुम्ही किती कन्सिस्टंटली, किती डेडिकेटेडली गोष्ट करता, लावून धरता, समजून समजून घेता, आणि किती मल्टिपल टाइम्स रिव्हिजन करता, यावर तुमचा रिझल्ट पुढे डिसाईड होणार आहे. आणि मी तुम्हाला अजून एक सिलेबसचा एक चौथा पॉईंट सांगेल, की महत्वाचा, की ह्यासाठी सोर्स कोणते वापरावेत, की तुम्ही समजून घेतलं की मेन टॉपिक, सब टॉपिक मधले जे पॉइंट आहेत त्यांची डेप्थ, जे पॅटर्न, आयोगाची अपेक्षा काय आहे, आयोगाला कसं विचारायचं हे तुम्हाला समजलं, सगळं तुम्ही ओव्हरऑल तुमचं सगळं एक ऑर्डर तयार झाली, सगळं तुम्हाला पॅटर्न समजला काय करायचंय, त्यानुसार कुठलं बुक, तर तुम्हाला मित्रांनो की कोणतं बुक वाचायचं, तर मित्रांनो तुम्हाला मी बुक लिस्ट सांगतो. आता आपण ही बुक लिस्ट ना 2 पार्टमध्ये करू. म्हणजे जे की राज्यसेवा मुख्य परीक्षा फॉलो करतात, म्हणजे ज्यांना फक्त राज्यसेवा मुख्य परीक्षा करायची, आणि जे की वर्ग 2 म्हणजे कंबाईनची एक्झाम फॉलो करतायत, की पी-एस-आय असू द्या, एस-टी-आय असू द्या, किंवा ए-एस-ओ असू द्या, ह्या एक्झाम, किंवा ग्रुप सीच्या जी कोणती एक्झाम फॉलो करतोय, मी त्या एक्झाम नुसार तुम्हाला सांगतो. ती पहिल्यांदा राज्यसेवा मुख्य परीक्षा म्हणजे आपली जी मेन एक्झाम आहे त्याबद्दल सांगतो. मित्रांनो, तुम्हाला लक्ष्मीकांत सरांचं बुक आहे, जे की म्हणतात की पॉलिटिक्स बायबल आहे, म्हणजे एमपीएससी असू दे, युपीएससी असू दे, त्याला बायबल नाव पाडलेलं लोकांनी. सो लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक मस्ट आहे, तुम्हाला वाचावंच लागेल. लक्ष्मीकांत सरांचंच गव्हर्नन्स इन इंडिया एक पुस्तक आहे मित्रांनो, हे नोट डाऊन करा, कारण की ह्या पुस्तकांमधून जवळपास 15 ते 17 प्रश्न या बुक्स मधनं येतात. मी तुम्हाला टॉपिक पण सांगतो, हे टॉपिक कोणते आहेत. त्या चॅप्टर तुम्ही ते पुस्तक घेतलं ना, त्यातलं सगळं पुस्तक करायचं नाहीये तुम्हाला, तुम्हाला फक्त चॅप्टर 1 पासून चॅप्टर 8 पर्यंत असे काही सिलेबसचे पॉईंट आहेत तेच कव्हर करायचे आहेत. आणि त्यामध्ये तुमचं जिल्हा प्रशासन म्हणजे सगळं आपल्या जिल्ह्यातलं जे जे प्रशासन आहे ते कसं काय, ते तो पॉइंट तुम्हाला सांगतो. प्रशासनिक कायदे, वित्तीय प्रशासन, असे 7 ते 8 टॉपिक आहेत मित्रांनो. तुम्हाला ते तुम्ही बुक घेतलं ना की तुम्ही पाहून घ्या. मी तुम्हाला वाटलं तर माझा नंबर असेल ना, मी तुम्हाला शेअर करतो, की ते पुस्तक वाचायचंय, की गव्हर्नन्स इंडिया कसं पुस्तक वाचायचंय, तुम्ही मला पर्सनली जर विचारलं तरी मी सांगू शकतो. माझा नंबर वाटलास तुम्ही नोट डाऊन करून घ्या, की त्या पुस्तकामधलं काय वाचायचं, कारण की सगळं पुस्तक वाचून तुम्हाला फायदा होणार नाहीये, कारण की ते खूप वास्ट पुस्तक आहे. त्यातले सिलेक्टिव्ह चॅप्टर वाचायचे आणि ते जवळपास तुम्हाला 15 ते 16 प्रश्न देणार आहे. तर मित्रांनो, माझा नंबर नोट डाऊन करायचा तर नोट डाऊन करून घ्या. माझा नंबर आहे 8149391615. मी पुन्हा एकदा सांगतो, 8149391615. कुणालाही पॉलिटी विषयाबद्दल किंवा पुस्तक वाचताना की काय वाचायचं, कसं वाचायचं याबद्दल काही प्रॉब्लेम असतील किंवा तर तुम्ही मला डायरेक्टली कॉल करू शकता, मेसेज करा, मी तुम्हाला त्यानुसार तुम्हाला सांगेन. तर हे गव्हर्नन्स इन इंडिया बुक आहे. तिसरं बुक
तुम्ही जो पंचायत राज आहे हा पूर्व परीक्षेला रिसेंटली क्वेश्चन यायला लागलेले आहेत, पण जर कॉस्ट बेनिफिट रेशो बघितला म्हणजे जवळपास हे 100-150 पानाचं पुस्तक आहे, त्यामध्ये 6 ते 7 टॉपिक आहेत. त्या 6 ते 7 टॉपिक मधनं फक्त 1 ते 2 क्वेश्चन फक्त प्रीला येतो. मुख्य परीक्षेला त्याचं वेटेज खूप जास्त आहे, म्हणजे जवळपास 10 एक क्वेश्चन त्याला येतात. सो ते मुख्य परीक्षेत तुम्ही अवॉइडच करू शकत नाही. पण जर हाच आहे, जर तुमचा मुख्य परीक्षेचा अभ्यास आधीच झाला असेल पूर्व परीक्षेच्या आधी, सो पूर्व परीक्षेला समजा चुकून कुठल्या टॉपिकवर येऊ द्या, जिल्हा परिषद येऊ द्या, पंचायत समिती येऊ द्या, ग्रामपंचायत येऊ द्या, 73-74 अमेंडमेंट कशावरती येऊ द्या, तुम्हाला तो प्रश्न जमू शकतो. पण पूर्व परीक्षेला फक्त करावं का पुस्तक? तर हे तर माझं म्हणणं असेल की नाही. एखादा प्रश्न येतो, जर तुमच्या मुख्य परीक्षा करता करता तुमचं कव्हर झाला असेल तर वेल अँड गुड. आणि आता 21 ऑगस्टला बराच टाइम आहे, सो तुम्ही करू पण शकता ते. जर तुमचं हे झालं तर ते पंचायत राजसाठी तुम्हाला सांगतो मी सर, किशोर लवटे म्हणून एक सरांचं बुक आहे. ते खूप व्हास्ट आहे, पण खूप चांगल्या प्रकारे त्यांनी अख्खं पंचायत राज एक्सप्लेन केलेलं आहे. आणि त्यांचंच बुक मी रेफर केलेलं वैयक्तिक, आणि मला जवळपास आउट ऑफ प्रश्न म्हणजे आउट ऑफ मार्क यायचे. म्हणजे पंचायत राज इतका डिफिकल्ट, तुम्हाला सांगतो हा डिफिकल्ट टॉपिक आहे राज्यसेवेच्या मुलांना, कारण की इतके फॅक्च्युअल आहेत, इतके फॅक्ट्स आहेत की पंचायत समिती असेल, मग त्यांची सभा कोणत्या कोणत्या महिन्यात होती, त्यांना गणपूर्ती किती असते, किती किती मेंबर लागतात, काय काय लागतात. समजा अध्यक्षाला बाजूला करायचंय तर तो अविश्वास प्रस्ताव असतो, तो किती सदस्य, काय, कोण मांडतं, किती दिवसापर्यंत मांडायचा, कोणाकडे द्यायचा, मग ते अपील कोणाकडे होतं, कसं होतं, त्या प्रत्येक खूप डिटेल मध्ये दिलेलं आहे. त्यामुळे होतं कसं माहितीये का, ते एवढ्या फॅक्ट्स करायच्या तुमचं बर्डन येतं, सो मुलं त्याला थकतात. पण मला म्हणायचं की तुम्हाला हे पुस्तक तुम्ही किशोर लवटे सरांचं पुस्तक किंवा चाणक्य अकॅडमी, पुण्यामधले एक चाणक्य अकॅडमी आहे, त्यांचं पुस्तक आहे, शॉर्ट आणि स्वीट आहे. मित्रांनो, जर तुम्हाला किशोर लवटे सरांचं पुस्तक जर तुम्हाला असं वाटत असेल की खूप सारा वास्ट आहे, जरा वाचायला मला प्रॉब्लेम येतो सुरुवातीला, तर नक्कीच तुम्ही चाणक्य अकॅडमीचं पुस्तक आहे, ते पुस्तक तुम्ही रेफर करू शकता. मला सरांचं आता नाव नाही आठवत, डेप्युटी सीओ आहेत ते, पण त्यांचं पुस्तक आहे ते खूप छान आहे. आणि राज्यशास्त्र जे 11वी आणि 12वीचे जे बुक्स बुक्स आहेत तुम्ही नक्की वाचा, पण ते मुख्य परीक्षेला आहेत मित्रांनो, हे लक्षात ठेवा. हे राज्यशास्त्राचं 11वीचं आणि 12वीचं बुक आहे. म्हणजे जे आपल्या सगळ्या पॉलिटिकल पार्टीज आहेत त्या कशा इव्हॉल्व्ह होत गेल्या, म्हणजे काँग्रेस असतील, भारतीय जनता पार्टी असतील, समाजवादी पार्टी असतील, बहुजन समाजवादी पक्ष असेल, म्हणजे ते टॉपिक आहेत. जो इलेक्शन पक्ष आणि दबाव गट, तो जवळपास त्यातले क्वेश्चन त्या पुस्तकामधनं येतात आणि तुमचं ओव्हरऑल त्या गोष्टी तिथनं त्या कव्हर होऊ शकतात. आणि मित्रांनो, एक ऍक्ट आहे आपला, ऍक्ट एक पॉइंट आहे आपला, जवळपास 20 ते 25 प्रश्न येतात. तर मित्रांनो, ते ऍक्ट करताना तुम्हाला 2 प्रकार आहेत. एक तर तुम्ही डायरेक्ट पीडीएफ डाउनलोड करू शकता बेर ऍक्टच्या, पण ते इंग्लिश मधनं असतात. सो तुम्हाला बेर ऍक्ट मधनं करायचं तुम्ही करू शकता, नाहीतर तुम्ही युनिक अकॅडमी, पुण्यातली युनिक अकॅडमी, त्यांचं एक पुस्तक आहे, त्यांनी खूप चांगल्या प्रकारे ऍक्ट आपल्या मराठीतनं समजून सांगितलेलं आहे. जर तुम्हाला बेर ऍक्ट मधनं समजून घ्यायला प्रॉब्लेम येत असतील तर युनिक अकॅडमीचं ते ऍक्टचं पुस्तक आहे भाग 2चं, ते तुम्ही घ्या आणि त्यातनं ते ऍक्ट सगळे कव्हर होतील. सो मित्रांनो, मुख्य परीक्षेसाठी एवढंच आहे, एवढंच आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की मित्रांनो, सोर्स खूप वाढू नका. जेवढे लिमिटेड सोर्स तुम्हाला ठेवता येतील तेवढे सोर्स लिमिटेड ठेवा आणि त्याची मल्टिपल टाइम्स रिव्हिजन करा. एकदा तुम्हाला समजलं की मला लक्ष्मीकांत कसं वाचायचंय, गव्हर्नन्स मधलं काय वाचायचंय, पंचायत राज मधलं मला काय वाचायचंय, सो दॅट्स इट. झालं. मल्टिपल टाइम्स ऑफ रिव्हिजन करायच्यात, ऍक्ट करायचे. आणि मित्रांनो, मी आता एक पाहिलंय की जनरली आता जे आयोगाचा पॅटर्न आहे ते थोडा करंटचा टच द्यायला लागले. मित्रांनो, तुम्हाला सांगतो, आता 2021चं आत्ताच राज्यसेवेची मुख्य परीक्षा झाली 7, 8, 9 तारखेला ऑगस्टमध्ये. सॉरी, हा आत्ताच एक्झाम आता रिसेंटमध्ये झाली. तर त्या एक्झाम मध्ये एक प्रश्न आला होता पॉलिटीमध्ये की आम आदमी पार्टी, ज्याने आता पंजाबमध्ये सरकार स्थापित केलेलं आहे, त्या आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये 117 पैकी 92 जागा जिंकल्या, असं स्टेटमेंट होतं की आम आदमी पार्टीने पंजाबच्या इलेक्शन मध्ये 117 पैकी 92 जागा जिंकल्या. तर हा ते करेक्ट होतं. पण मला मित्रांनो सांगायचंय काय, ते इलेक्शन आता रिसेंट झालेलं आहे, ही करंटची न्यूज आहे. मग ज्यावेळेस तुम्हाला आहे ना मित्रांनो, हा सिलेबस हा जेव्हा पाठ असतो ना, तो होतं का माहितीये का सिलेबस, तुम्हाला मित्रांनो हा पॉईंट सांगायचा राहिला माझा की सिलेबस, तुमचा सिलेबस हा पाठ असला पाहिजे. का? तुमचं सिलेबसचा पाठ असेल ना, तर होतं काय माहितीये का, की ज्यावेळेस तुम्ही वाचता, तुम्ही करंट अफेअर्सचं पुस्तक वाचता किंवा तुम्ही न्यूजपेपर रीड करत असता, मित्रांनो, करंटसाठी न्यूजपेपर रेफर करू नका. खूप टाइम जातो त्यापेक्षा सिलेक्ट, कारण की आपण
जे आपल्याला रिक्वायर्ड नाहीये ते आपण सगळं वाचत बसतो, की तुमच्या मते कोणता पिक्चर आला, कुणी किती मानधन घेतलं, कोणाच्या किती मारामारी झाल्या, राजकारण, भांडणं बिंडणं काही, म्हणजे अक्षय कुमारची काय भांडणं झाली किंवा कुणाचं काय, म्हणजे कॉन्ट्रोवर्सी सगळ्या पाहत बसतो, त्याची काही गरज नसती. सो पेपर वाचा नाही म्हणायचं नाही, पण थोडं त्याला एक लिमिटेड टाइम द्या. मला तुमचा डेली तुमचा जो तुम्ही 12 तास 14 तास तो जो तुमचा अभ्यास असेल, जो काय तुम्ही करत असाल, तर टॉपिक मध्ये थोडा सिलेक्टिव्ह टाइम फक्त पेपर वाचायला द्या. बाकी जे इयर बुक असतात करंटसाठी, इयर बुक किंवा बुलेटिन असतात मंथली, ते तुम्ही रेफर करत जा आणि त्याला टाइम देत जा. आणि सिलेबस तुमचा पाठ असेल तर तुम्हाला समजून येईल की ठीक आहे, अरे हा प्रश्न आला होता की पंजाब इलेक्शन, ठीक आहे, मग तुम्ही लिहून घेतला असतं की हा, अरे आता आता पंजाबला इलेक्शन झालेलं आहे आणि आम आदमी पार्टीने 92 जागा जिंकलेल्या आहेत. सो तुम्ही कन्फर्म झाला असता की तुम्हाला प्रॉब्लेम आला असता का की नाही नाही चला तो तुमचा क्वेश्चन बरोबर सुटला असता, जमला असता. तर सिलेबस कॉपी पाठ असण्याचे हे फायदे आहेत की तुम्ही जे करंट वाचता त्यावेळेस एक्स्ट्रा जे सोर्स असतं किंवा जे एक्स्ट्रा मटेरियल असतं त्यामधून जे तुम्हाला नवीन मुद्दे भेटतात ते तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये तुमच्या बुक्समध्ये ते तुम्हाला लिहून ठेवता येतात. सो सिलेबस पाठ असणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तर मित्रांनो तुम्हाला अजून एक राहिलं की जो आपलं तुम्हाला काय म्हणायचं की जो प्रिसाईज असतो त्यावरती डेफिनेटली मार्क्स येणारच येणार. म्हणजे तुम्हाला फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो आता, समजून घ्या. हा टॉपिक आहे निवडणूक प्रक्रिया. तो निवडणूक प्रक्रियेमध्ये बघा टॉपिक लिहिलेला आहे इलेक्ट्रॉनिक मतदान केंद्र म्हणजे आपलं ईव्हीएम, जे आपण वोटिंगला जातो त्यावेळेस जे वापरतो ते, आणि व्हीव्हीपॅट, हे सिलेबसचे डायरेक्ट मेन्शन टॉपिक आहेत. तर समजून घ्या मित्रांनो, ह्यावरती डायरेक्ट प्रश्न येतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल व्हीव्हीपॅट सिलेबस मेन्शन पॉईंट आहे, तर सिलेबस मेन्शन पॉईंट मध्ये येणार की पहिल्यांदा व्हीव्हीपॅट कुठे युज केलं, व्हीव्हीपॅट मध्ये किती, एका व्हीव्हीपॅट मध्ये आपण किती हे किती मतदान होऊ शकतं, किती करू शकतो, किती जॉईन करून टोटल एका व्हीव्हीपॅटमध्ये मतदान किती केलं जातं, कुठल्या मतदारसंघात पहिल्यांदा लोकसभेला ते युज केलं गेलं, कोणत्या राज्यामध्ये विधानसभेच्या इलेक्शनला ते युज केलं गेलं, सध्याची सिच्युएशन काय आहे, सध्याचं मॉडेल कोणतं वापरलं जातो, त्यामध्ये बॅटरी किती व्होल्टची आहे. मग समजून घ्या, मला तुम्हाला हा पॉईंट समजला की व्हीव्हीपॅटचा मला अभ्यास करायचा आहे, तुम्ही थोरली करा. हा प्रिसाइज पॉईंट आहे, हा दिलेला मेन्शन पॉईंट आहे. ईव्हीएम, व्हीव्हीपॅट. आता माग 2000 ज्यावेळेस 20 ची एक्झाम होती त्यावेळेस प्रश्न आला होता. व्हीव्हीपॅटचे एक मशीन असतं माहिती, तुम्ही वोटिंगला गेला असाल तुम्हाला समजून येईल. ज्यावेळेस आपण वोट करतो त्यावेळेस एक साईडला एक बॉक्स असतो बघा व्हीव्हीपॅटचा, त्यामध्ये आपल्याला एक पावती येते अशी आतमध्ये आणि आपल्याला दिसते की आपण कोणाला वोट केलेला आहे. त्याचं ते चिन्ह येतं, तो टाइम बिम सगळं रेकॉर्ड होतो आणि ती आपल्याला 7 सेकंदासाठी दिसत असते. ती चिप त्यामध्ये, सॉरी ती तो येतो, तो कागद येतो तो आपल्याला 7 सेकंदासाठी दिसत असतो. सो प्रश्न विचारताना त्यांनी असा प्रश्न विचारला की व्हीव्हीपॅट मध्ये आपण जे वोट करतो, आपण ईव्हीएम मध्ये वोट करतो तेव्हा व्हीव्हीपॅट मध्ये जी चीट दिसते ती 5 सेकंदासाठी दिसते. आता मित्रांनो इथं फसवलं कसं होतं, ऍक्च्युली दिसते 7 सेकंदासाठी, पण प्रश्न होता 5 सेकंदासाठी. मग हे जर तुम्ही परफेक्टली सिलेबसचा पॉईंट माहिती असेल आणि तुम्ही केला असेल तर तुम्हाला तो ऑटोमॅटिक जमणार आहे की नाही बाबा, इथं विचारलंय 5 सेकंद पण ऍक्च्युली 7 सेकंद. सो तो प्रश्न कट, ऑप्शन कट, आणि तुम्ही पुढे चालला. पण आता तुम्हाला सांगतो मी की जे नॉन प्रिसिस टॉपिक आहे सिलेबसचे, मग तुम्हाला आता सांगतो प्रसार माध्यम एक टॉपिक आपला टॉपिक नंबर 9 मधला. आता त्यामध्ये दिले बघा प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया, सिलेबसचा मेन्शन टॉपिक आहे प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया. तर मग हा प्रिसाइज टॉपिक आहे. यामध्ये प्रिसाइज मध्ये कसं आहे, स्थापना कोण झाली, सदस्य किती असतात, कोणते कोणते असतात, लोकसभेतनं किती, राज्यसभेतनं किती, टोटल मेंबर संख्या काय आहेत, अध्यक्ष कोण असतं, रिसेंट अध्यक्ष कोण होतं, पहिलं कोण होतं, या सगळ्या गोष्टी केल्या. आणि मित्रांनो हा प्रिसाइज पॉईंट असल्यामुळं क्वेश्चन हे ह्याच्यावरती येतात आणि असेच येतात. पण आता तुम्हाला हा पॉईंट सांगतो की जनमत तयार करणे व लोकजागृती करणे
यामधील प्रसार माध्यमांचा रोल. आता मित्रांनो हा पॉईंट वेग आहे, म्हणजे बाबा प्रसार माध्यमांचा रोल काय आहे? तर तुम्हाला जनरल विचारलं की तुम्हाला मी विचारलं की सांगा बरं की प्रसार माध्यमांचा रोल काय असतो? तुम्ही काय म्हणाल की बाबा अवेअरनेस वाढवणं, कुठेतरी माहिती देणं किंवा मागे तुम्हाला समजा की नाशिकमध्ये तो आदिवासी वाडा होता, त्यामध्ये ब्रिज नव्हता. तो ते बायका तिथल्या सगळ्या ते एका लाकडाच्या मणक्यावरून ट्रॅव्हल करायचे आणि ती खाली नदी व्हायची. सो ते सोशल मीडियाच्या थ्रू फक्त एक व्हायरल झालं आणि आपले जे माननीय आदित्य ठाकरे सर आहेत, त्यांनी जे आपले आता पर्यावरण व मंत्री आहेत, त्यांनी तो व्हिडिओ पाहिला आणि त्याला समजलं की अरे यार इथं इथं खूप रिस्की काम आहे. मग त्यांनी त्याप्रमाणे नंतर लगेच तो इनिशिएटिव्ह घेतला आणि तिथे एक लोखंडी ब्रिज बांधून दिला. तर ही प्रसार माध्यमाची ताकद आहे. पण हे जनरल आहे. सो ह्यावरती तुम्हाला नाही समजणार की क्वेश्चन कसा येतो, क्वेश्चन नाही येत. पण जर तुम्हाला जे मेन टॉपिक आहेत म्हणजे प्रिसाईज, नॉन प्रिसाईज, मग तुम्हाला तेच सांगतो की पेपर अनालिसिस करताना जी की आपली ऑर्डर झालेली आहे, मेन टॉपिक, सब टॉपिक मधले जे जे कुणाला किती किती वेटेज आहे, कसं कसं आहे, क्वेश्चन कुठल्या टाकी विचारतात, ही 3 स्टेप झाल्या की नंतर बुक लिस्ट आणि बुक लिस्ट मधनं पुस्तक वाचताना, सिलेबस पॉईंट वाचताना कुठल्या टॉपिकला मला भर द्यायचा आहे, कुठल्या नाही, म्हणजे प्रिसाईज कोणता आहे, नॉन प्रिसाईज कोणता आहे, हे सेपरेट करा आणि अभ्यास सुरू करा. आणि सिलेबस कॉपी वाचताना मित्रांनो तुम्हाला अजून एक महत्व सांगतो की सिलेबस हा पाठ असला पाहिजे. याचं मी अजून एक तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. हा एक चॅप्टर आहे बघा, हा एक पॉईंट आहे शिक्षण पद्धती. पॉईंट नंबर 10 सिलेबस कॉपीचा पॉईंट नंबर 10 हा राज्यसेवेला पॉलिटीला जवळपास 10 ते 15 प्रश्न येतात. मित्रांनो सेम टॉपिक ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट जो GS3 नावाचा चॅप्टर आहे आपला, त्यामध्ये पण तो येतो आणि त्यामध्ये जवळपास 30 ते 40 मार्काला एज्युकेशन हा टॉपिक तिकडे आहे. मित्रांनो मी कधीच पॉलिटीच्या सब्जेक्टमध्ये एज्युकेशन हा केलंच नाही. तो तुमचा ऑटोमॅटिकली पेपर 3 मधनं कव्हर होऊन जातो. म्हणजे मला तुम्हाला सांगायचं आहे काय, की तुम्ही सिलेबस ज्यावेळेस वाचता, मग हे जसे ओव्हरलॅप झालेले पॉइंट असतात, ते तुम्ही ऑटोमॅटिक निग्लेक्ट होतात. त्यामुळे तुमचं जे बर्डन असतं, की बाबा आणि मित्रांनो तुम्हाला खोटं सांगत नाही मी तुम्हाला असे तुम्हाला 15 ते 20 पॉइंट मिळतील, की जे मल्टिपल टाइम्स ह्या GS1 मध्ये, GS2 मध्ये, GS3 मध्ये, GS4 मध्ये कुठं ना कुठेतरी कॉपी पेस्ट झालेले आहेत. सो ते पॉइंट आहे ना कुठनं तरी एकाच सोर्स मधनं करायचे. याचा फायदा हा आहे कारण की तुम्ही सिलेबस कॉपी ठेवून समोर ठेवून अभ्यास करता आणि मित्रांनो सिलेबस कॉपी समोर ठेवूनच अभ्यास करायचा. उगाचच बुक घेतलं आणि मी सुरुवात केलं फर्स्ट टू एंड नाही, तुम्हाला मार्क येणार नाहीत. पॉइंट घ्या, पॉइंट पहा कुठला पॉइंट आहे आणि ते बुक उघडा आणि मग त्यामध्ये समजून घ्या. टिक करत जायचं. हा पॉइंट कव्हर झाला टिक करायचा, तो पॉइंट झाला टिक करायचा, टिक करायचा. आणि मित्रांनो बुकमध्ये पण जेवढ्या वेळेस तुम्ही तो चॅप्टर तुम्ही टिक करत जाताल त्यावेळेस होतं का मित्रांनो माहिती का तुम्हाला एक सांगतोय की एक सायकोलॉजिकल असते सायकोलॉजी आपली. आपण क्वेश्चन सॉल्व्ह करत असतो, क्वेश्चनची प्रॅक्टिस करत असतो, त्यावेळेस आपण तेव्हा एकदा टिक करतो, आन्सर नाही म्हणत मी, क्वेश्चन टिक एकदा टिक करतो, आपण नेक्स्ट रिव्हिजनला पुन्हा एकदा टिक करतो, नंतर पुन्हा एकदा तिसऱ्यांदा टिक करतो. मित्रांनो होतं काय माहितीये का, ज्यावेळेस तुम्ही पाहता ना की तुमचं 4 ते 5 रिव्हिजन झालेलं आहे आणि तुम्हाला दिसतं की अरे यार मी तर हे 5 वेळा ठीक आहे, म्हणजे मी हा 5 वेळा प्रश्न वाचलेला आहे. मित्रांनो तो कॉन्फिडन्स असतो ना की ठीक आहे माझं आता झालेलं आहे, आता मला ही गरज नाहीये किंवा जरी एक्झामला कसाही प्रश्न येऊ द्या याच्या रिलेटेडला ते मी हा प्रश्न सॉल्व्ह करणार आहे, ही फिलिंग्स खूप मॅटर करते. सो क्वेश्चन टिक करणं, सिलेबसच्या पॉईंट नुसार जाणं आणि अशा प्रकारे तर मित्रांनो तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगेल की 2018 नंतर 2019ला माझा जो जो काही स्कोर होता, जी की इम्प्रुव्हमेंट झाली, त्यामध्ये सगळ्यात मेन रोल तर हाच की बाबा पेपर अनालिसिस. मला कुठल्याही एक्झामचं मित्रांनो मी मला कुठलंही पुस्तक द्या, कुठलाही चॅप्टर द्या, मला एक्झॅक्टली माहिती असतं की ह्या चॅप्टर मध्ये मला काय वाचायचंय, काय नाही का. माझ्या ह्या सांगितलेल्या सगळ्या गोष्टी पेपर अनालिसिस, त्यामध्ये डेप्थ काय आहे, त्यांना विचारायचं काय, म्हणजे बरोबर ते नसतं का ते चिर विवेक असतो की बाबा ते हंस असतो ते दूध आणि पाणी फक्त दूधच वेचतो, त्या प्रकारे तुम्हाला व्यस्त आलं पाहिजे आणि हे होतं ह्या पॅटर्नने. मित्रांनो तुम्ही हा पॅटर्न फॉलो केला, मी तुम्हाला शपथ सांगतो की तुम्ही सक्सेस तुमच्या दारात येऊन बसेल. आणि ते करत असताना जो की आपला क्वेश्चन्स आहेत मित्रांनो, आता तुम्हाला ते सांगतो की 2018 ते 2019 जो माझा स्कोर इम्प्रुव्हमेंट झाला त्यात सगळ्यात जास्त भर जो काही असेल तो फक्त क्वेश्चन्स. मित्रांनो म्हणजे मार्केटमध्ये आता पुस्तक अवेलेबल आहेत की 21,000 प्रश्नसंच, 25,000चा प्रश्नसंच किंवा 20,000चा प्रश्नसंच. तुम्हाला तो मिळत नसेल किंवा मिळत असेल तर मला मित्रांनो नक्की सांगेल की तुम्हाला मी
तो आयोगाचा क्वेश्चन सेट तुम्ही घेऊन या आणि त्यामध्ये प्रत्येक सब्जेक्ट आहेत. हिस्ट्री आपले जेवढे काही एमपीएससीला ते प्रत्येक सब्जेक्ट आहेत. आणि काय करायचं माहिती का मित्रांनो, तुम्हाला डेली तुम्हाला सांगतो आपल्याला एमपीएससी एक्झाम द्यायची आहे. आपल्या एमपीएससी एक्झामचा पॅटर्न काय आहे? ऑब्जेक्टिव्ह आपल्या सर्कल करायचे असतात. मग मला तुम्हाला तेच सांगायचं आहे की आपला जर पॅटर्न तो आहे तर आपल्याला त्या पॅटर्नच प्रॅक्टिस केली पाहिजे. जर तुम्ही युपीएससी करताय तर तुम्हाला डेली तुम्ही लिहिलं पाहिजे, तुम्ही काहीतरी मांडलं पाहिजे, तुम्ही एसे लिहिला पाहिजे, तुम्ही कोणाला दाखवलं पाहिजे काय चूक काय बरोबर. आपली एमपीएससी तशी नाहीये. एमपीएससी पॅटर्न काय आहे? तो ऑब्जेक्टिव्ह आहे. तर तुम्ही डेली म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस 200-200 प्रश्न सोडवायचे असतात, 150-150 प्रश्न सोडवायचे असतात मुख्य परीक्षेला, पूर्व परीक्षेला 100-100 प्रश्न सोडवायचे असतात. मित्रांनो होतं काय माहितीये का, ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चनची प्रॅक्टिस करत नाही ना, ते पेपरला जाता सलग प्रश्न ज्यावेळेस वाचायला सुरुवात करताना मित्रांनो, त्यावेळेस तुम्ही तुमचं माइंडसेट आहे असा काही क्वेश्चन झाले की हँग होतो आपण. आपल्याला समजत नाही, आपल्याला बेसिक मिस्टेक होत्या. म्हणजे माझा वैयक्तिक मिस्टेक सांगतो तुम्हाला. राज्यसेवा मुख्य परीक्षा होती की राज्याचे मुख्य सचिव राज्याचे मुख्य सचिव हे मुख्यमंत्र्याचे म्हणजे मुख्यमंत्र्यांना ते सपोर्ट करत असतात सगळे. मित्रांनो तिथं फक्त मुख्यमंत्री सोडलं होतं आणि राज्यपाल टाकलं होतं. एक ऑप्शन राज्यपाल टाकलं होतं. मित्रांनो मला तो हिंटच नाही झाला तो शब्द. म्हणजे का ही एकदम बेसिक मिस्टेक आहे. अरे राज्यपालांना मुख्य सचिव हे राज्यपालांना नाही करत सपोर्ट, म्हणजे त्यांना ते मदत नाही करत, ते मुख्यमंत्र्यांना सपोर्ट करत असतात. ते सीएम ऑफिस त्यांचं काय असेल ते त्यांचं असतं ते तिथं. पण झालं काय की ते आपण कंटिन्युअसली क्वेश्चन वाचतोय 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 आणि आपलं कुठेतरी आपण एक स्टॅग्नेशन मध्ये येतो किंवा आपलं ब्रेन थकतोय काय काळाने. सो मग अशा अशा सिंपल सिंपल बेसिक बेसिक मिस्टेक होत जातात. आणि मित्रांनो मला एक फक्त आठवण करून द्या की पेपर पेपर कसा सोडवायचा, पेपरमध्ये मार्क कसे घ्यायचे हे तुम्हाला मी थोड्या वेळात म्हणजे आता शेवटला मी तुम्हाला सांगेल. तर तुम्हाला आठवण करून द्यायचं मी विसरलो तर पेपरमध्ये मार्क्स कसे घ्यायचे. म्हणजे मित्रांनो कधी कधी कसं होतं माहितीये का, आपण सगळा अभ्यास करतो, काय काय क्वेश्चन असे येतात ना की आपल्याला नाहीच माहिती. सो तुम्हाला मार्क कसे घ्यायचे. तर मित्रांनो मला फक्त एक ती आठवण करून द्या की तुम्हाला हे सांगायचं की बाबा यात मार्क्स कसे घ्यायचे. एकच मिनिट आता. हम्म. हा आता मित्रांनो एक मिनिट पाणी पितो. आता मित्रांनो तुम्ही पॉलिटिचे म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की पॉलिटिचा अभ्यास करताना तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे तर त्यामध्ये समजून घ्या फसवतात कसं. आता मी आयोगात आपल्याला आलेले काही क्वेश्चन इकडं घेतलेले आहेत समजून घ्या. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 आलेला प्रश्न होता. त्यामधलं एक सेंटेन्स होतं बरं का, मी त्यातलं एक सेंटेन्स उचलून घेतलेलं आहे. मल्टिपल सेंटेन्स असतात, ऑप्शन्स असतात, त्यामध्ये एक घेतलेलं आहे की न्यू आणि जर जर कोणाला उत्तर द्यायचं असेल तर तो हँड रेज करू शकतो, मला सांगू शकतो तो उत्तर बघा. प्रश्न हा होता निवडणूक आयोगातील आयुक्तांचा कालावधी किती असतो. कुणाला उत्तर माहिती आहे याचं? येत असेल तर हात हँड रेज करा, नसेल तर मी पुढे जातो. निवडणूक आयोगातील जे आयुक्त असतात बरोबर का, त्यामधले त्यांचा कालावधी ते किती टर्म साठी तिथं त्यांना कालावधी दिलेला असतो. कोणाला येते? बरं ठीक आहे. प्रश्न कसा होता माहिती आहे का तिथं तुम्हाला सांगतो की ऍक्च्युली कालावधी काय आहे? रोहित एक मिनिट हा, रोहितला बोलायचं वाटतं. रोहित हा बरोबर बरोबर. रोहित तू बरोबर उत्तर दिलेलं आहे. 6 वर्ष आणि 65. आता बघ रोहित तुझा अभ्यास चांगला असल्यामुळे तू कन्फर्म उत्तर दिलंस, लगेच उत्तर दिलंस. पण मला तुला रोहित सांगायचंय तिथं की ह्यावेळेस प्रश्न असा विचारला होता की 5 वर्ष आणि 65 वर्ष. हा म्हणजे रोहित जर आता मुख्य परीक्षेला असता तर रोहितला लगेच समजलं असतं की नाही रे 5 वर्ष नाहीये, हे काय आहे 6 वर्ष आणि 65 वर्ष आहे. तर मला तुम्हाला सांगायचं का मित्रांनो प्रश्न विचारतात कसे हे समजून घ्या. तर प्रश्न असे आहेत असे फसवतात. पॉलिटी पॉलिटी सिंपल तुम्हाला शब्द फसवणार. म्हणजे तुम्हाला सांगतो कसे आकडेवारी 6 वर्षाचं 6चे तर 5 करणार, 1977 असेल तर 1978 करणार, 1954 असेल 53 करणार, सदस्य 12 असतील तर 11 करणार. किंवा तुम्हाला सांगतो अहवाल, समजा एखादी कमिटी आहे ती एखादी कमिटी संसदेला अहवाल देत असेल तर तिथे काय करणार ते राष्ट्रपती बोलणार.
मग आपण कन्फ्युज होतो ना, अरे राष्ट्रपतींना देतात का संसदेला देतात, की कन्फ्युज, कारण की आपण वाचलेलं नसतं. बरोबर का? तुम्हाला तुम्हाला सांगायचं की समजून घ्या. हे असेच प्रश्न मी काढलेत, की पॉलिटीला विचारतात प्रश्न कसे आणि तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे. आता रोहितने बरोबर उत्तर दिलेलं आहे, की 6 आणि 65. पुढचा एक प्रश्न आहे, की संघ लोकसेवकाचा आहे अहवाल. आता हा जे कोणाला येत असेल तो कमेंटमध्ये कमेंट करू शकता तुम्ही. जसं रोहितने आता केली कमेंट. संघ लोकसेवा आयोगाचा जो अहवाल आहे, तो कुणाला दिला जातो? कुणाला येतोय? संघ लोकसेवा आयोग आहे आपलं युपीएससी, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. त्यांचा एक अहवाल असतो, तो वार्षिक अहवाल असतो. तो अहवाल कोणाला दिला जातो? कोणी सांगू शकतं? बरं ठीक आहे, असू द्यात, काय प्रॉब्लेम नाही. तर त्यामध्ये कसं होतं माहितीये का? प्रश्न असा होता आयोगाला दिलेला, संघ लोकसेवा आयोगाचा अहवाल हा संसदेला दिला जातो. मित्रांनो, संघ लोकसेवा आयोगाचा अहवाल हा राष्ट्रपतींना दिला जातो, न की संसदेला. तुम्हाला समजतंय का? मला तुम्हाला सांगायचं आहे काय, की प्रश्न अशा प्रकारे फिरवले जातात. म्हणजे तुम्हाला एकदा समजलं, की अरे नक्की ह्यांना पॉलिटिक्सचा अभ्यास कसा करायचा आहे? हे प्रश्न काय विचारतात? एकदा तुमच्या डोक्यात आलं ना, की मग तुम्ही तो चॅप्टर उचलला, की संघ लोकसेवा आयोग असू द्या, निवडणूक आयोग असू द्या, नीती आयोग असू द्या, कोणता आयोग असू द्या. तुम्हाला समजतं, की हा पॅटर्न असा आहे. एस-सी एक असू द्या, एस-सी कमिशन असू द्या, एस-टी कमिशन असू द्या. एस-सी कमिशन कुणाला अहवाल देतं, एस-टी कमिशन कुणाला अहवाल देतं. सो त्या पद्धतीने तुम्हाला अजून एक लास्ट क्वेश्चन सांगतो मी, की बघा, राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा जी करतात, ती केंद्रीय कॅबिनेटने त्यांना लेखी निर्णय कळवल्यावर करतात. आता एक 2019 ला पूर्व परीक्षेला प्रश्न होता, पण त्यामध्ये त्यांनी फिरवलं कसं बघा, प्रश्न कसा होता, राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केंद्रीय कॅबिनेटने त्यांना लेखी निर्णय कळवल्यावर करतात. तर मित्रांनो, इथं फसवलं काय होतं माहितीये का, की केंद्रीय कॅबिनेट नाही, राष्ट्रपतींना जेव्हा मंत्रिमंडळ तुम्हाला लेखी लिहून देतं, त्यावेळेस राष्ट्रपती हे हे आणीबाणी ही डिक्लेअर करू शकतात. मग समजून घ्या मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं आहे काय, की बाबा प्रश्न असे विचारतात, तर मी समजा आणीबाणीचा चॅप्टर ज्यावेळेस मी ओपन करतो वाचायला, जेव्हा घेतो, त्यावेळेस ठीक आहे. फसवतायत, इथं फसवतायत. आणीबाणीची वर्ष किती आहेत? किती वर्ष आहेत? राष्ट्रपती राजवट किती वर्ष लागू राहू शकते? राष्ट्रीय आणीबाणी किती वर्ष लागू राहू शकते? किंवा इकॉनॉमिक आणीबाणी कुठल्या राज्यात सगळ्यात जास्त वेळा राष्ट्रपती राजवट लागलेली आहे, कुठल्या नाही? महाराष्ट्रात किती वेळा लागलेली आहे, किती वेळा नाही? म्हणजे असा पॅटर्न आहे. एकदा तुम्हाला समजलं, त्यानुसार तुम्ही करत जा. आणि मित्रांनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट, जी की तुम्हाला सांगतो, की तुम्हाला जर मुख्य परीक्षेत यश मिळवायचं म्हणजे मित्रांनो, आता मी तुम्हाला भीती नाही दाखवत, पण एक समजून घ्या. जवळपास राज्यसभेला 3-1 लाख फॉर्म असतात. 3-3.5 लाख फॉर्म येतात. त्यामध्ये जर प्रत्येक कॅटेगरी वाईज आता म्हणजे मित्रांनो, मला तर पहिल्या 100 मध्ये येणं मस्ट होतं. जर मी पहिल्या 100 मध्ये आलो असतो तरच मला कारण की जागा 200 होत्या. तरच मला पोस्ट मिळणार होते. तर मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं काय माहितीये का, की एक मिनिट हां. आवाज आवाज येतो ना सगळ्यांना क्लिअर? मला एकाने आता कमेंट केली होती, की आवाज येत नाही म्हणून. येतोय येतोय बरोबर आवाज आवाज येतोय ना? येतोय. हो, ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे, ठीक आहे. हां. तर हां. तर मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं काय माहितीये का, की एक लक्षात ठेवा. मी अशा अनेक मुलं बघितलीत, की अनेक वर्षापासून सर अभ्यास चालू आहे मुलांचा. खूप वर्षापासून अभ्यास करतात. प्रत्येकाने मल्टिपल टाइम्स ऑफ रिव्हिजन झालेलं आहे. पण मग मार्क एक लेव्हल पोहोचलेली आहे मुलांची. खूप तुफान कॉम्पिटिशन झालेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला जर ह्या कॉम्पिटिशनमध्ये टिकायचं असेल ना, तर मी तुम्हाला एक प्रॉपर सांगतो, की तुम्ही अभ्यास सुरू कधी केलाय? तुम्ही एक डिसाईड करा, की मला 1 वर्षभराचा एक टाईम स्पॅन द्यायचा आहे मला. मुख्य परीक्षेचा, पूर्व परीक्षा सगळा किंवा 2 वर्षाचा. हे डिसाईड करून चालला, की हे असं नाही होणार, की तुम्ही गेला आणि 5 महिन्यात तुम्ही एक्झाम क्रॅक करून आला. मला जवळपास माझा 4था अटेम्प्ट होता आणि 4थ्या अटेम्प्टमध्ये माझी दुसरा इंटरव्ह्यू होता. त्यावेळेस मला ती आता पोस्ट मिळालेली आहे. मित्रांनो, पण हे मला एक समजलं, की 2019 ला माझा प्रॉब्लेम काय झाला, की माझ्याकडे एकही नोट्स नव्हती. मला तुम्हाला नोट्सबद्दल सांगायचं आहे, नोट्स, की किती इम्पोर्टंट गोष्ट आहे नोट्स असणं. मित्रांनो, ज्यावेळेस मुख्य परीक्षा असते ना, त्यावेळेस मुख्य परीक्षेला पर डे 3 दिवस चालते तुमची. पर डे 2 पेपर असतात आणि प्रत्येक पेपर 150-150 मार्काचा. सो विचार करा, पॉलिटिक्सचे 5 बुक्स आहेत. बरोबर? तुम्ही हिस्ट्री घेतला, तुम्ही GS1 घेतला, तर हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, एन्व्हायर्नमेंट आहे, ॲग्रीकल्चर आहे. हे 4 पार्ट. त्या हिस्ट्रीमध्ये पण अजून 5-6 पार्ट आहेत. मला तुम्हाला सांगायचं आहे, की तुम्ही हे करणार कसं?
ते शेवटच्या वीकमध्ये. सो शेवटच्या वीकमध्ये किंवा मी असे अनेक मित्र बघितले, मुलं बघितली, की त्यांची धांदल उडती. लिटरली पोरं म्हणतात, की आता आपलं काय होत नाही, आपण गिव्ह अप केलेलंच चांगलं आहे. मित्रांनो, मला तुम्हाला ते सांगायचंय, की ज्याला कुणाला तुम्हाला टाईम असेल, सुरुवातीला काही करा, 1 ते 2 तास नोट्सला द्या. नोट्स या बनवल्याच पाहिजेत आणि नोट्स बनवायच्या म्हणजे काय, की मला नोट्स कशा ओके, ओके. आता रोहितने एक प्रश्न विचारला, की नोट्स कशा काढायच्या? तर रोहित, मी तुला एक सिंपल गोष्ट सांगतो. नोट्स काढायचं म्हणजे काय, की सगळंच नाही लिहायचं. म्हणजे जे काही तुला समजा विचारलं, की आर्टिकल 74 मध्ये काय आहे? की बाबा राष्ट्रपती पंतप्रधानांना ते नियुक्त करतात किंवा हे ते. हे तुला कन्फर्म माहिती आहे. हे तुला टोटल माहिती आहे, की बाबा हां, चल मला कन्फर्म माहिती आहे. बट अशी गोष्ट, की जी तुला तू मल्टिपल टाइम्स वाचतोय, पण तुझ्या लक्षात राहत नाहीये आणि एक्झामला पण येते, इम्पॉर्टंट आहे. असे पॉइंट म्हणजे जे पॉइंट तुम्हाला येत नाहीयेत, जे तुम्ही मल्टिपल टाइम्स रिवाइज करून पण तुमचे चुकतायत. असेच पॉइंट तुमच्या नोट्समध्ये येऊ द्या. म्हणजे प्रत्येक गोष्ट तुमच्या नोट्समध्ये यायलाच पाहिजे असं नाहीये. आणि नोट्स या लास्ट 1 मंथ, 2 मंथ किंवा लास्ट मंथमध्येच वाचायच्या असतात. म्हणजे ठीक आहे, तुमच्या आधी रिव्हिजनच्या नोट्स झालेल्या असतात. तुमची एवढी ते नसतं का अभ्यास करून, रिवाइज करून तुमची क्षमता आलेली असते, की लास्ट मंथमध्ये त्या नोट्स जरी वाचल्या ना, बुक वाचायची तुम्हाला गरज पडत नाही. पण त्याच्या आधी तुम्ही बुक्स वाचणं गरजेचं आहे. सिंपल तुम्हाला सांगतो आता. रोहितने प्रश्न विचारला, नोट्स कशा काढायच्या? आता पॉलिटीमधलं आर्टिकल नंबर 19 आहे. हां, त्या आर्टिकल 19 मध्ये 6 प्रकारचे आपल्याला स्वातंत्र्य दिलेले आहेत. तर मित्रांनो, प्रत्येकाला माहिती आहे, की बाबा फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन म्हणजे बोलण्याचं स्वातंत्र्य, व्यवसाय करायचं स्वातंत्र्य, अ, व्य फिरण्याचं स्वातंत्र्य, म्हणजे अशा प्रकार 6 स्वातंत्र्य दिलेले आहेत. हे जवळपास प्रत्येकाला माहिती असतं. पण त्या स्वातंत्र्यांना अपवाद काय आहेत? तर मुलांना कन्फ्युजन होतं, की यार हा अपवाद आहे, हा अपवाद ह्याचा आहे का त्याचा आहे? त्यानुसार मग असे अपवाद आहेत ना, की जे तुम्हाला लक्षात नाही राहत. त्या गोष्टी तुम्ही तुमच्या नोट्समध्ये येऊ द्या. म्हणजे आर्टिकल 19 सगळं लिहिणं, मध्ये 6 स्वातंत्र्य काही गरज नाहीये. आणि तुम्हाला लयत लय लिहायचं असेल ना, तर मग आर्टिकल 19 मग शॉर्ट फॉर्म मध्ये कसं तयार करायचं माहितीये का? फक्त आर्टिकल 19 पुढे फक्त 6 आकडा टाकायचा, 6 आकडा. बरोबर का? तुम्ही 6 आकडा टाकला की समजून जा, की बाबा एक डॉक्युमेंट की 6 प्रकारची स्वातंत्र्य आहेत. एक 7वं होतं ते 1976 ची घटना दुरुस्ती. त्यानुसार ते 1976 ला ते 44वी घटना दुरुस्ती काढून गेलं. हे तुमच्या डोक्यामध्ये ऑटोमॅटिक येतं. ती लिंक असती. ती जी डोक्यात आपल्या आहे ना, ते तर फिट आहे. फक्त मग जे अपवाद आहेत किंवा आर्टिकल नंबर 25 आहे, फ्रीडम ऑफ आपलं जे रिलिजन, आपलं जे धार्मिक सगळं आहे, त्यामध्ये आपल्याला एक्सप्रेस करायचे असतात. त्यामध्ये काय-काय बंधनं आहेत. तर त्याच्यामध्ये 3 प्रकारची बंधनं दिलेली आहेत त्यांनी. नैतिकता असेल किंवा अजून 2 प्रकारच्या मला आठवत नाहीत. त्या गोष्टी लिहा तुम्ही. म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला येत नाहीत त्या लिहा. आणि मित्रांनो, लिहायचं कसं माहितीये का? आता मी तुम्हाला सांगतो की सिंपल हेच. डिटेल नाही लिहित बसू तुम्ही. सगळ्या गोष्टी अजिबात डिटेल नाही लिहायचं. म्हणजे आर्टिकल म्हणजे तुम्हाला पुस्तक नाही छापायचं. म्हणजे तुम्हाला पुस्तक आलेलंच आहे. मग तुम्ही रिपीट पुस्तक छापणार आहे का? काही गरज आहे का? गरज नाहीये. तर गरज काय आहे? की तुम्हाला समजलं, तुम्ही बघताय की आर्टिकल नंबर 19. आर्टिकल नंबर 19 आहे ना, फक्त 6 लिहा. संपला विषय. डोक्यात लगेच क्लिक व्हायला पाहिजे, की हां, 6 प्रकारचे स्वातंत्र्य आहेत, अशी. ठीक आहे, झालं. मग तुम्ही पुढे लिहितात अपवाद. हां, अपवाद समजा असेल, की बाबा फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन. त्याला 3 प्रकारे असे अपवाद आहेत, 6 प्रकारचे अपवाद आहेत, 8 प्रकारचे अपवाद आहेत. लिहा. किंवा फक्त 8 आकडा. म्हणजे शॉर्टमध्ये एखादा फक्त तुम्ही पॉइंट नसतो का कीवर्ड, कीवर्ड सगळ्यात महत्त्वाचा नोट्समध्ये तुमच्या कीवर्ड पाहिजेत. एक छोटासा त्यात एक शब्द असतो, तो लिहायचा. त्या वर्डवरनं अख्खं सगळं समजून जातं, की बाबा ठीक आहे, हां, चल. सगळं असं आहे, त्यामध्ये तसं दिलेलं आहे, तसं दिलेलं आहे. अहवाल, की तुम्हाला कुठलीही कमिटी आहे, कुठली कमिटी, त्यामध्ये तुम्हाला सगळं माहिती आहे, बाबा कमिटी हा फॉर्म करतो, तिथे फॉर्म करतो, अहवाल कोणाला जातो. लिहा फक्त संसद. असं अख्खं लिहायची गरज नाहीये, की ही कमिटी ह्या वेळेस संसदेला अहवाल दिला जातो, ह्याला हे केलं जातं. कीवर्डमध्ये नोट्स काढा. कीवर्डमध्ये म्हणजे तुम्हाला सांगतो, की तुमचा अख्खा चॅप्टर एक पानामध्ये बसला पाहिजे. म्हणजे आता मी तुम्हाला माझ्या ॲक्टच्या म्हणजे नोट्स काढल्या होत्या सगळ्या. म्हणजे मित्रांनो, तुम्ही जर बेअर ॲक्ट पाहिलं ना, तर ते 20-20, 25-25 पानं आहेत. मी ते फक्त एका पानात बसवलेले नोट्स आहेत. एका पानात. म्हणजे ज्यावेळेस मी एक्झामला जायचो, राज्यसेवा पेपरला, की प्लॅनिंग असायचं, की सगळ्यात जास्त वेटेज त्याला होतं. तर मी काय करायचो, सकाळी पेपर आपला 10 ते 11, 10 ते 12 पेपर असतो. सो मी सकाळी उठल्यावर त्या नोट्स घ्यायचो वाचायला. एक-एक पानामध्येच. एक शॉर्ट पानामध्ये. स्पीडला रिवाइज करायचो आणि गेल्या-गेल्या त्याच क्वेशनकडे जायचो, की जिथं ॲक्ट मला मिळतायत. मी रिसेंटला वाचलेलं असायचं. जस्ट आणि फॅक्च्युअल गोष्टी खूप असल्यामुळे आर्टिकल 8 एका, 7 एका, 6 एका, हे एका, बऱ्याच फॅक्च्युअल गोष्टी असतात. पण त्या माझ्या नोट्स असल्यामुळे काय व्हायचं, की पटकन होऊन जायच्या गोष्टी.
सो तेच आहे की तुम्ही गोष्टी कन्साइज करायला शिका, प्रिसाइज करायचं आपल्याला पुस्तक छापायचं नाही आहे. आपल्याला त्यातले सिलेक्टिव्ह पॉईंट उचलायचे आणि ते पॉईंट तिथं मुद्द्यामध्ये एकदम हायलाइट करायचा पॉईंट तो पॉईंट बघितला की अख्खं त्यातलं सगळं तुमचं ते कव्हर व्हायला पाहिजे. त्या पद्धतीने तुम्ही नोट्स काढू शकता आणि नोट्स असणं महत्वाचं आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला एक सांगेल की आता तुम्ही एकत्र अभ्यास करता नाही करता कसं करता, पण तुम्ही ग्रुप डिस्कशन म्हणजे आता मी अनेक प्रश्न मला मुलं विचारतात की बाबा ग्रुप डिस्कशन करावं का नाही करावं. तर ग्रुप डिस्कशन बद्दल माझं वैयक्तिक असं मत आहे की जर तुम्ही तुमचा एक लेवलचा अभ्यास असेल दोघांचा, म्हणजे तुम्ही दोघं एकत्र अभ्यास करता, तुम्हाला माहिती आहे की बाबा आपला एक चांगला अभ्यास आहे, तुम्ही नक्की डिस्कशन करू शकता. एक टॉपिक डिसाईड करायचा, तो टॉपिक सांगायचं. समजा आपण दोघं बसलाय की समजा जर रोहित आहे आणि अजून कोणतरी समज मोहिनी आहे, हे दोन समजा अभ्यासाला बसलेत. तर मोहिनीने सांगायचं की बाबा मी समजा आरटीआय, मी समजा सॉरी निवडणूक आयोग करते, आणि रोहित बोलला की बाबा मी निवडणूक आयोग आणि इकडं हा राज्य लोकसेवा आयोग, आम्ही तू हा आयोग कर मी तो आयोग करते. होतं काय, दोघांनी एकत्र बसायचं, एकमेकाला समजून सांगायचं पटकन. होतं काय माहितीये का मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही समजून सांगताना म्हणजे एखाद्याला सांगता त्यावेळी ती तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये गोष्ट डायरेक्ट आतमध्ये गेलेली असती. म्हणजे तुम्हाला ते कितीही वर्षातनं विचारू द्या, 1 वर्ष असू दे, काय असू द्या, ती तुम्हाला आठवणार, कारण की तुम्ही कुणाला तरी ते मन लावून अभ्यास करून सांगितलेली असती. सो डिस्कशनचा फायदा होतो. फक्त डिस्कशन करताना फक्त अभ्यासाचं डिस्कशन करा. नाहीतर अभ्यास सोडून मी तर पाहिलंय ते डिस्कशन करायचं म्हणजे फक्त एक टाइमपासचा विषय होतो. अभ्यास राहिला बाजूला आणि फक्त कुठला पिक्चर आला, कुठली मूव्ही आली, मग परत तेच. त्या गोष्टीत काय अर्थ नाहीये. जर डिस्कशन करायचं असेल, सिरियस असाल तुम्ही, तर डिस्कशन करा. त्या गोष्टींचा फायदा होतो. अं, तर मित्रांनो, मला आता थोडंफार हा तो पॉईंट आठवला. पेपर सोडवायचा कसा, पेपरला जायचं कसं, पेपर सोडवायचा कसा. आता बघा मित्रांनो, तुम्हाला एक गंमत सांगतो की ही खूप महत्वाची गोष्ट आहे की मी असे माझे मित्र बघितलेत. एक थ्रेशोल्ड असतो, म्हणजे राज्यसेवा एक्झामला, मुख्य परीक्षेला जेव्हा तुम्ही 700 मार्काची एक्झाम असते, तेव्हा 450 मार्क तुम्ही घेतले की समजून जा की तुम्हाला क्लास 1 पोस्ट मिळण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. पण होतं काय माहितीये का, मी पाहिले की मुलं कुठे 430, कुणाला 440, कुणाला 450, कुणाला 460 असे मार्क व्हॅरी झालेले असतात. मी जनरली आम्ही 3-4 मित्र आम्ही एकत्र अभ्यास करायचो ना, आम्हाला समजायचं की अभ्यास आमचा प्रत्येकाचा सेम आहे, किंवा जवळपास कधी-कधी असं व्हायचं की माझा अभ्यास माझ्या मित्रापेक्षा जास्त असायचा, किंवा माझ्यापेक्षा माझ्या दुसऱ्या मित्राचा कोणाचा तरी अभ्यास माझ्याकडे जास्त आहे. पण मार्कांमध्ये व्हेरिएशन का होतंय? म्हणजे एखाद्याचा अभ्यास जवळपास सेम आहे, पण त्याला माझ्यापेक्षा 10 मार्क जास्त भेटतायत, 15 मार्क जास्त भेटतायत. आणि मित्रांनो, राज्यसेवेचा मुख्य परीक्षेचा तुम्ही आता निकाल पहा. म्हणजे आता तरी पॉइंट, एक मिनिट हां. सर पण अभ्यासक्रम सेम नाही आहेत. वैभव, मला समजलं नाही आपल्याला, म्हणजे तुला काय म्हणायचंय ते नक्की? अभ्यासक्रम सेम नाही आहेत म्हणजे तू कोणती एक्झाम फॉलो करतोय, म्हणजे तू कोणती एक्झामचं टार्गेट आहे तुझं? मला तू एक्झाम कोणती आहे ना ते फक्त मेन्शन कर, तू कुठली एक्झाम हे करतोय त्यानुसार. आणि सर आपल्याला मेस, वैभव तू आहे ना डायरेक्ट तू माईकवर तू अनम्यूट कर आणि तू तुझा प्रश्न डायरेक्ट मांड. मला म्हणजे मला समजत नाहीये तुला काय मांडायचंय ते. तू डायरेक्ट अनम्यूट कर आणि तुम्हाला विचारू शकतो प्रश्न. सर 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 हा आवाज हा येतो हा, येतोय. सर हा, सर मेन्स मध्ये आहे ना जे आता तुम्ही हा. बोललेत ना की तुम्ही बोलले हम्म, सेम आहे पण सेम नाहीये. मेन्स मध्ये गेलं ना तर अभ्यासक्रम हम्म. खूप वेगळा आहे. म्हणजे कशाबद्दल म्हणतोय तू? आपला जो आता सेम. आता विषय आहे ना तर त्याच्यामध्ये आहे म्हणजे ना तू थोडं हा म्हणतो का, प्रश्न मी तुला वेगवेगळे मागचे आहेत. बोललो तू हो सर बोल ना. म्हणजे तू हे बोलतो का, मी तुला आता बोललो होतो की समजा पॉलिटिक मध्ये जो एज्युकेशनचा पार्ट येतो आणि तो हो याच्याकडे सर मध्ये पण सेम आहे, तू ते हो बोलतोयस सर का? हो सर हो सर सर ओके मित्रा, म्हणजे मी तुला सांगतो, मी कधीच एज्युकेशनचं चॅप्टर बघ माझ्या आता लिहिलेलं पण आहे एज्युकेशन. मी वैयक्तिक कधीच एज्युकेशनचा चॅप्टरचा अभ्यास पॉलिटीमधनं नाही केला आणि माझे जवळपास आउट ऑफ क्वेश्चन एचआरडीच्या अभ्यासातनं कव्हर होतात.
मी तुला तेच सांगेल, वाटलंस तर तू स्वतः जा, तू तू पहा. म्हणजे मी आता वैयक्तिक मी बघ 5 ते 6 वर्ष अभ्यास केलेला, माझा रिझल्ट पण आलेला आहे. सो मी नक्कीच काहीतरी गोष्टी तुला नक्कीच सांगू शकतो या. आणि वैभव, म्हणजे खरं सांगतो मी तुला, काही काही सिलेबस टॉपिक ऍज इट इज मेन्शन, म्हणजे तुला आता मी अजून सांगतो मी तुला. GS1चं स्पेस सायन्स आणि बघ तुला गंमत सांगतो आता मी, सिलेबस कॉपी आहे माझ्याकडं. त्यामध्ये सायन्स आणि टेकचा एक चॅप्टर आहे बघ. एक मिनिट, हे बघ, हा टॉपिक आहे. हे बघ, भूगोल आणि आकाश अवकाशीय व अंतराळ तंत्रज्ञान, हा आपला टॉपिक आहे. आणि ह्यामध्ये बघ काय दिलंय तुला, इस्रो दिलंय, DRDO दिलंय, आणि स्पेस डेब्रिज म्हणजे अवकाशातला कचरा व्यवस्थापन, बरोबर का, अँटी सॅटेलाइट मिशन, मिशन शक्ती. मित्रा, ह्यातले जे 4 पॉइंट आहेत ना, 4 पॉइंट ऍज इट इज तुला GS4 ला कॉपी पेस्ट आहेत. मी हा पॉइंट इथनं केलाच नाही. नक्की सर, मी अभ्यास करून हम्म, हम्म, हम्म. हा, तर आता बघ 2020 ला प्रश्न आला होता की DRDO ची स्थापना काय झाली, डेट विचारली होती. सो मला तो जमून गेला, कारण की मी इथून नाही केला, तो GS4 मधून मला ऑटोमॅटिक कव्हर झाला. सो मला मार्क्स पण येऊन गेला. आणि मी तुला सांगेल की खरं सांगतोय की तुम्ही जास्त ओव्हरलॅप जे पॉइंट आहेत ते ओव्हरलॅप करू नका, कारण की होईल काय माहितीये का, तुम्ही सिलेबस थ्रू जाताल पण मग तेच होईल तुमचं, की तुमची ओव्हरलॅप होईल आणि तुमचं बर्डन वाढत जाईल की तेच 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 तेच. सो कुठल्या तरी एकात तुम्ही ते कव्हर करून घ्या. तर हा, थँक्यू सर. हा, ओके थँक्यू ओके. सर. तुला प्रश्न असेल ना विचारू शकतो, काही प्रॉब्लेम नाही बरं. हो, वेलकम. हा, तर थँक्यू सर. बाय. मित्रांनो, मला तुम्हाला अजून एक सांगायचंय की आता हा, आता हा टॉपिक जो आहे ना, की बाबा पेपर सोडवायचा कसा, मार्क्स मला कसे घ्यायचे. सगळ्यांचा अभ्यास बरोबर आहे, एकसारखा अभ्यास आहे, पण कुणाला जास्त मार्क येतात, कुणाला कमी मार्क येतात, तर ते का. तर मित्रांनो, एक तुम्हाला सांगतो तुम्हाला की विषय कसा माहितीये का, तुम्ही ना ते क्वेश्चन अनालिसिस केलं ना, तुम्हाला एक सबकॉन्शियस माइंड मध्ये एक गोष्ट तयार होती की ह्या प्रश्नाचं उत्तर काय असू शकतं. एक लक्षात ठेवा, पेपर सेटर पण आपल्यासारखा माणूस आहे, तो आपल्याला कधी फसवायला जातो, बरोबर का, की मला पेपर बनवायचा आहे, मला तुम्हाला फसवायचंय, तर मी काय करणार की बाबा थोडं जवळजवळचे ऑप्शन टाकणार, की तुम्हाला काय व्हायला पाहिजे, तुम्ही कन्फ्युज झाला पाहिजे की यार हे उत्तर आहे का ते उत्तर आहे. सो अशा काहीतरी आहेत ना, अशा ट्रिक्स आहेत मित्रांनो. हे पण तुम्हाला सांगतो, ह्या वापरायच्यात कधी माहितीये का, म्हणजे ज्या वेळेस तुम्ही तुमचा अभ्यास डिटेल झालेला आहे, तुम्हाला परफेक्ट झालाय, तुमचं बाकी सगळ्या गोष्टी परफेक्ट झालेल्या आहेत, पण असे काही प्रश्न आहेत की तुम्हाला टॅकल करता येत नाहीत, किंवा तुम्हाला फक्त एकच त्यातला ऑप्शन माहिती आहे, तुला 3 ऑप्शन माहिती नाहीत, तर अशा टायमाला काय करायचं मित्रांनो. हे तेव्हाच आहे, मी तुम्हाला सांगतो, की ज्यावेळी तुमचा बाकीचा सगळा अभ्यास कम्प्लीट झालेला आहे. आणि मी तुम्हाला काय सांगायचं, मला तुम्हाला पेपरमध्ये मार्क्स घेण्यामध्ये मित्रांनो, निगेटिव्ह मार्किंगची भीती डोक्यातनं काढून टाका. तर मला हे तुम्हाला मी डिटेल एक्सप्लेन आता नाही करत, कारण की आपला थोडा टाइम पण नाहीये. मित्रांनो, निगेटिव्ह मार्किंगची भीती मी तुम्हाला पुन्हा सांगतोय, डोक्यात ठेवू नका. टोटल गैरसमज आहे की मी जर माझे एवढे चुकले तर माझे एवढे मार्क कमी होतात. मित्रांनो, कुठलाही पेपर घ्या, कुठलाही पेपर घ्या, मी सांगतो नवीन येणारा, त्यातले सर 15 प्रश्न घ्या. हम्म, हम्म. सॉरी, पण आहे ना, बोल 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 बोल. MPSCच्या पहिल्या परीक्षेला पण निगेटिव्ह मार्किंग असते. हा, बरोबर बरोबर ना. निगेटिव्ह मार्किंग असते, प्लीज क्लिअर करा. हा, अरे मला तुला सांगायचं, निगेटिव्ह मार्किंग किती मार्काची, 1/4. म्हणजे बघ, मी तुला काय सांगतो माहितीये का, की 1/4 आहे, म्हणजे समज तुझे 5 प्रश्न आहेत, तुझे 5, तुझं 5 येस मधला सर. एकच करेक्ट आला, काय येस. तुझे 4 चुकले, येस. तरी तू हो. काय होणार आहे, तुझ्या मार्काचे निगेटिव्ह जात तू कन्सिडर करू नको, कारण की तुला 5 मधला एकही तुला येत नव्हता. म्हणजे पहिलं तर मला तुला हे सांगायचंय की मॅक्सिमम अटेम्प्ट करा. आणि मित्रांनो, माझा रिझल्ट फक्त न यायचं कारणच हे होतं बरं का, जेवढं मला यायचं मी तेवढंच करायचो, बट मला तुम्हाला सांगेल की तुम्ही मॅक्सिमम अटेम्प्ट करा. जेवढं काही तुम्हाला, म्हणजे 150 प्रश्न आहेत, तर मी तुम्हाला सांगतो की मिनिमम 140च्या प्लस तुम्ही झालाच पाहिजे. तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षा देताय 100, तर तुम्ही 90 अबाव जायलाच पाहिजे. सो यूज द ट्रिक. मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे की काय ट्रिक यूज करायचं आहे, किंवा पेपर यूज करताना की काय. आणि मित्रांनो, मला पण येत नाही, असं नाहीच होत की बाबा प्रत्येकाला 150 पैकी 140 प्रश्न माहिती आहेत. मला वैयक्तिक 120 110 प्रश्न माहिती असतात, बाकीचे प्रश्न हे सुटतात ते लॉजिक वरती, ट्रिक्स वरती, किंवा आयोगाचे जे पॅटर्न आहे, ते क्वेश्चन कसा येतो, काय फ्रेम होतो, त्याचं एक उत्तर देण्याची एक पद्धत आहे आयोगाची. तुम्ही मित्रांनो, हे तुम्हाला समजेल कधी माहितीये का, ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन मल्टिपल टाइम्स क्वेश्चन कराल ना, त्यावेळेस तुम्हाला ऑटोमॅटिक अंदाज येऊन जाईल की उत्तर येतात कशी.
मित्रांनो तुम्हाला खोटं सांगत नाही की इतके क्वेश्चन गेलेत ना, जवळपास तो 21,000 टोका मी तो 7 ते 8 वेळा किंवा 10 वेळा तुम्ही रिवाईज करून म्हणजे तो काळा पडलाय पार. इतक्या वेळा ते मल्टिपल क्वेश्चन रिवाईज झालेले आहेत माझे. म्हणजे होतं काय माहितीये का, मला एक सेन्स येऊन जातो. म्हणजे एवढ्या प्रकारे क्वेश्चन झालेत ना, की आयोगाचं पॅटर्न काय आहे? त्यांची उत्तर देण्याची टेक्निक काय आहे? आणि मग होतं काय मित्रांनो, सगळ्यांना सगळं येत नसतं. मग ह्या टेक्निकचा वापर करूनच आपण तिथपर्यंत जायचं असतं. पण जर तुम्हाला जेवढं येतंय, तेवढंच अटेम्प्ट केलं ना मित्रांनो, लिहून घ्या. तुम्हाला सक्सेस कधीच नाही मिळणार. मी लिहून देतो. माझ्या मित्रासोबत सांगतो मी अनेक वेळा या गोष्टी डिस्कशन झालेलं आहे आमचं. लिटरली मी सांगून थकलोय, की बाबा अटेम्प्ट मॅक्सिममच पाहिजे. आणि ह्याबद्दलचं कोणाला काय विचारायचं असेल ना, तर तुम्ही मला पर्सनली विचारू शकता. कारण की आपला खूप टाइम झाला यामध्ये, की का म्हणजे अटेम्प्ट जास्त का पाहिजे? तर माझं फक्त तुम्ही ब्लाइंडली फॉलो करा मित्रांनो, आणि वाटलंच तुम्हाला समजून येईल. तुम्ही अटेम्प्ट मॅक्सिमम करा. हा बघा मित्रांनो, आता मी तुम्हाला हे ज्या टेक्निक सांगतोय, तुम्ही लिहून घ्या. पण ह्या कधी यूज करायच्या? ज्यावेळेस तुम्हाला काहीच येत नाही. यू नेव्हर नो, म्हणजे तुम्हाला माहितीच नाही. म्हणजे तुम्ही राजेश पूर्व परीक्षा सोडवताय. तुम्ही पोहोचलाय फक्त 70 प्रश्नांवरती. जर तुम्ही 70 अटेम्प्ट करताय ना 100 पैकी, तुम्ही लिहून घ्या, तुम्ही त्या दिवशी फेल आहे. तुम्ही असं धरू नका 70तून 140 असं नसतं. आपल्याला 70 मार्क परफेक्ट येत नसतात. त्यामधले पण 70 मधले 20 चुकतात, 50 त्यामध्ये निगेटिव्ह करा, 5 20 46 46 दुने करा 96. हे 12 असेच काय ते मार्क तुम्हाला 92 94 असे मार्क्स तुम्हाला येऊन जातात. तुम्हाला अटेम्प्ट हा जास्तच करायचा आहे. आणि तर काय करायचं, तर लॉजिक लावायचं. तर लॉजिक लावायचं कसं तुम्हाला सांगतो बघा. आणि मित्रांनो, म्हणजे ही गोष्ट म्हणजे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, हे मी जे सांगणार आहे हे काही 100% सत्य नाहीये किंवा असंच असतं, प्रत्येक प्रश्नाला ते लागू होतं. हे जनरल आहे, ओव्हरव्ह्यू आहे. म्हणजे ते अनेक प्रकारचे पेपर, क्वेश्चन पेपर युपीएससी, आयएमपीएससी किंवा कुठल्या एक्झामचे किंवा मल्टिपल टाइम्स पाहून पाहून आलेले ही टेक्निक आहेत. आणि मी तुम्हाला पेपर घेऊन सांगतो. मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला असं पण नाही की मी सांगतोय ते खोटं वाटून सांगतोय काय. बघा, हा पेपर आहे आपल्याकडं, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020चा जीएस 1चा पेपर आहे. हिस्ट्री, जिओग्राफी आणि आपला ऍग्रिकल्चरचा. मित्रांनो लिहून घ्या. ज्यावेळेस तुम्हाला काही येत नाही त्यावेळेस वापरायच्या टेक्निक या. तुम्हाला काही येत नाही, तुमचा अटेम्प्ट पण खूप कमी आहे, आणि यार मला वाटतं की याचं उत्तर काय द्यावं. मित्रांनो मी पुन्हा सांगतोय बरं का, की हे मी समजून घ्या, की ज्यावेळेस तुम्हाला येतच नाही त्यावेळेस म्हणजे असं नाही की हे 100% सत्य आहे. हे नियर अबाउट तुम्ही प्लस मध्ये राहणार. मी तुम्हाला एवढं सांगतो की तुम्ही निगेटिव्ह मार्किंगची भीती बाळगू नका. तुम्ही ह्या टेक्निक यूज करा. तुम्हाला येत नाही, तुम्ही मॅक्सिमम अटेम्प्ट घ्या, तुम्ही प्लस मध्ये राहणार म्हणजे राहणार. लॉंग सेंटेन्स, जे लॉंग सेंटेन्स असतं ना, आयोगाचा एक पॅटर्न बघितलेला आहे. मला जे सूत्र येत नाही ना, मी बघतो की, आणि मित्रांनो प्लीज बरं का, की हे क्वालिटी पेपर 2ला ह्या टेक्निक यूज होत नाही. ह्या तुम्हाला GS 1ला होतील, म्हणजे हिस्ट्री, जिओग्राफी, एन्व्हायरमेंट, किंवा नंतर पेपर 3 HRD, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, त्याला यूज होतील, किंवा जो इकॉनॉमिक्सचा पोर्शन आहे त्याला यूज होतील ह्या गोष्टी. ना की पेपर 2ला. पेपर 2 मध्ये फक्त फिरवतात, तुम्हाला माहिती सांगितलेलं आहे. शब्दांमध्ये, तारखांमध्ये, अहवालामध्ये तसं फिरवतात. ते तुम्हाला समजून येईल तो पॅटर्न तुम्ही बघितल्यावरती. पण हे बाकीचे पेपर नक्की पॉलिटीला. हे बघा लॉंग सेंटेन्स, मी काय करतो माहिती आहे का सर मित्रांनो, मला हा सर बोला, कोण बोलतो? सर इतिहास आणि इंग्लिशचं ग्रॅमर आहे ना, त्याच्यामध्ये पण येतं सर. हम्म. हा बरोबर 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 बोललास, बरोबर एकदम बरोबर, करेक्ट थँक्यू. बोलतो. हा 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 हा. तर मग लॉंग सेंटेन्स मला येत नाही ना, मी काय करतो की यार नाही, चल चल अटेम्प्ट नाही. तुम्ही घरी येऊन करणार काय? तुम्ही घरी येऊन म्हणजे तुम्ही प्रश्न येणार, बघणार, घरी अटेम्प्ट नाही केला, केला असं तर बरं झालं असतं. मित्रांनो लक्षात ठेवा, 5 पैकी एक जरी आला, एक जरी 4 चुकले तरी तुम्ही निले, तुम्ही काउंट नका करू. कारण की तुम्हाला ते येतच नव्हतं. तुम्हाला 5च्या 5, पण चुकून जर तुमचे 5 पैकी 2 आले, मित्रांनो विचार करा, 2 आले, 3 चुकले, तुम्ही प्लस मध्ये गेला. मग ते सांगतोय मित्रांनो, चुकण्याचे चान्सेस 4, विचार करा. आणि येण्याचं म्हणजे 5 पैकी फक्त एकच यायचं आहे. 1/4 रेशो खूप मोठा आहे. अजिबात बिंदास बिंदास जायचं, प्रश्न अटेम्प्ट करायचा, घाबरायचं नाही, लाजायचं नाही अटेम्प्ट करताना. घरी येऊन, एक मिनिट, माझा प्रश्न विचारलाय. ओके, प्रश्न नाही. तर बघा, लॉंग सेंटेन्स झालं. आणि हे बघा, कधी कधी ऑप्शन असतात की मोस्ट कॉमन वर्ड. म्हणजे मी तुम्हाला सांगतो बरं का, मोस्ट कॉमन वर्ड मध्ये कसं असतं माहितीये का, की एखादा प्रश्न विचारलाय, मी तुम्हाला
पेपर दाखवणार पण आहे की त्यामध्ये 3 ऑप्शन मध्ये किंवा 2 ऑप्शन मध्ये सेम सेम वर्ड वापरलेले असतात की समजा साळसकर सरनेम समजा बघा का, प्रतिभा साळसकर आणि नितीन साळसकर समजा असे 2 ऑप्शन आहेत आणि एक तिसरा ऑप्शन आहे पाटील नावाचं आहे, एक समजा समथिंग धायगुडे नावाचा असा ऑप्शन आहे. मित्रांनो त्यांना जवळपास ते मोस्ट कॉमन मध्येच उत्तर असतं. काय ते मोस्ट कॉमन मध्येच तुम्हाला येतात आणि तिथे ते प्रश्न विचारले जातात. विराजला बोलायचंय काय? वरती चढू का? विराजला बोलायचं काय? हॅलो विराज काय बोलतोय का? ओके ओके नाही. तर हा मोस्ट कॉमन वर्ड, मोस्ट कॉमन आकडे. आता मी तुम्हाला सांगतो राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 आलेला एक प्रश्न होता, सायन्सचा प्रॉब्लेम होता. तर त्यामध्ये ऑप्शन होते, एक प्रॉब्लेम होता त्यामध्ये उत्तर होतं 20, एक होता 27, एक होता 31 समथिंग आणि एक होता 22.8. मित्रांनो पहिला ऑप्शन आणि लास्ट ऑप्शन कसं होता 22 आणि 22.8 काहीतरी असा ऑप्शन होता. मला उत्तर येत नव्हतं मित्रांनो, प्रामाणिक सांगतो मला ह्याचं काहीच उत्तर माहिती नव्हतं मला. पण मी विचार काय केला, हे 22 आणि 22.8 मध्येच एक उत्तर आहे. मी थोडीफार आकडेवारी बघितली तर आकडेवारी मला अशी जरा फ्रॅक्शन मध्ये दिसली. तर मी समजलं की ह्याचं उत्तर इव्हन उत्तर येणार नाही, म्हणजे पॉईंट मध्येच उत्तर येणार. म्हणजे हा पण विचार केला की 22 आणि 22.8 मध्येच उत्तर आहे. मी 22 कट केला, 22.8 दिला, मला प्रॉब्लेम येत नव्हता. तो कसा सोडवायचा, ते स्टेप्स काय, त्याचा फॉर्म्युला काय, काही 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 माहिती नव्हतं. मी 22.8 उत्तर दिलं, माझं उत्तर करेक्ट आलं. समजून घ्या मोस्ट कॉमन. प्रत्येक वेळेस उपयोगी येईल असं नाही, पण तुम्ही युटिलाइज केलं तर तुम्हाला मी लिहून देतो तुमचा स्कोअर पॉझिटिव्ह मध्येच राहणार, तुम्ही निगेटिव्ह मध्ये राहणार नाही. आणि मित्रांनो अजून एक मॅक्सिमम करेक्ट, म्हणजे ज्यावेळेस उत्तर विचारतात ना तुम्हाला की बाबा ठीक आहे की वरील खालीलपैकी कुठलं उत्तर बरोबर आहे. मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा, ऑप्शन आलेत की ABCD, ABC, BC आणि फक्त C. तुम्हाला करेक्ट बघा, आणि हे परत सांगतोय मी तुम्हाला मित्रांनो, हे जे तुम्हाला काही येत नाही त्यावेळेस आहे, त्यावेळेस तुम्हाला येतच नाही, यातलं काहीच माहिती नाही. मग काय करायचं, आयोगाचा एक पॅटर्न आहे, आयोगाचा नाही सर्वांचा, उत्तर ही मॅक्सिमम करेक्ट असतात. तुम्ही निगेटिव्ह अँगलनी घेऊ नका त्यांना, तुम्ही पॉझिटिव्ह अँगलनी त्याला घेऊन जा. जनरली उत्तर ही मॅक्स करेक्ट असतात. मग त्यामुळे तुम्हाला ऑप्शन समजला की ठीक आहे ABCD आहे, ABC आहे, BCD आणि C. सिंगल ऑप्शन करेक्ट वाला तो पहिला एलिमिनेट करा, तो पहिला बाद करा, म्हणजे ते उत्तर नसणारच आहे. तुम्ही कुठलाही पेपर उचला, पहा, तुम्हाला समजून येईल मी खरं बोलतोय खोटं बोलतोय. स्वतः ते पेपर बघा. म्हणजे कसं असतं माहिती ना की एक सांगतो, मग स्वतः बघणं पण एक महत्वाचं असतं ना, की आपण बघितलं की हा अरे बरोबर बोलताय सर, मग त्याप्रमाणे मॅक्सिमम करेक्ट. आणि तुम्हाला विचारलं ना की खालीलपैकी चुकीचं कुठलं उत्तर आहे, चुकीचं मित्रांनो मिनिमम रॉंग. म्हणजे जिथं तुम्हाला मिनिमम दिसतील ना रॉंग, की बाबा ऑप्शन फक्त हा ठीक आहे ऑप्शन बी रॉंग आहे आणि बाकी ठिकाणी दिलं की ABC रॉंग, BCD रॉंग, CBD रॉंग, असं काहीतरी वेगळं वेगळं दिलं. मित्रांनो मॅक्सिमम रॉंग नसतात. हा माझा आतापर्यंतच्या अभ्यासातला क्वेश्चन पॅटर्न मधला बघून आलेला मला समजलेल्या काही गोष्टी आहेत. तर त्यामध्ये मला दिसलं की बाबा ठीक आहे ऑप्शन C एकच आहे, मी तो देतो. मित्रांनो तुमचं उत्तर करेक्ट येणार. तुम्ही पहा, 100% नाही म्हणत मी, पण तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. जे मॅक्सिमम करेक्ट, मिनिमम रॉंग. आणि मित्रांनो बघा जोड्या लावायचा एक पॅटर्न येतो बघा, खाली जोड्या लावायचा पॅटर्न. बरेच क्वेश्चन येतात की मॅच द फॉलोइंग. तर मॅच द फॉलोइंग मध्ये कसं असतं माहितीये का, परत सांगतोय 100% नाही पण बऱ्यापैकी बसतंय. की तुम्हाला ऑप्शन दिलेत की A ला 3, B ला 4, परत 2 नंबरचा ऑप्शन आहे त्याला पण दिलं A ला 3, B ला 4 आणि पुढचे काहीतरी वेगवेगळे आहेत. मित्रांनो जेवढे कॉमन वाले ऑप्शन आहेत ना, लक्षात ठेवा उत्तर त्यामधलं असणार आहे, मोस्ट कॉमन मधलं. आणि तसे ते इलिमिनेशन तुम्हाला येत नाही, काही माहिती नाही उत्तर काही नाही, तर असं करा की ज्या ऑप्शनला समजा A ला 3 ठिकाणी 2-2-2 दिलेत आणि चौथ्या ऑप्शनला A ला समजा 3 दिलेला आहे, तो पहिला बाद करा तो. म्हणजे 3 ठिकाणी A ला 2 आहेत ना, हा मग उत्तर इथं असणार आहे. मग नंतर B ला जा, B ला समजा 3-3 दिलेलं आहे आणि खालच्या तिसऱ्या ऑप्शनला B ला 4 दिलेलं आहे, तो कट करा. मग राहिला कुठं तुम्ही पहिल्या 2 ऑप्शन मध्ये, सो त्या 2 मधलं उत्तर असणार. म्हणजे मला बोलायचं कोणाला समजलंय ना, कोणाला प्रॉब्लेम असेल ना की मला काय सांगायचं समजत नसेल, तुम्हाला तुम्ही अँड्रेस किंवा इथे कमेंट करू शकता. सो मॅक्सिमम अटेम्प्ट करायचा. आणि मित्रांनो तुम्हाला मी एक
मॅथ्स मधलं मी ट्रिक यूज करतो की ज्यांना कुणाला मॅथ्स येतच नाही किंवा मॅथ्सचा खूप प्रॉब्लेम आहे, तुम्ही बरेच मुलं बघितले की ज्यांना मॅथ्सचा प्रॉब्लेम येतो, असं विशेष काही नाहीये. ऑनलाईन भरपूर चांगले क्लासेस आहेत, तुम्ही जर ते फॉलो केले तर तुम्हाला येऊन जातील मार्क्स. म्हणजे येतच नाही तर मी काय करतो माहिती का, सिम्पल टेक्निक, मला येतच नाही, मला टाइम खूप कमी राहिलाय, मी मॅक्सिमम ऑप्शन मिनिमम ऑप्शन कट करतो आणि जे राहिलेत जे मॅक्सिमम 4 ऑप्शन आहेत, 80 विचारलाय, नंतर 90 विचारलाय, 100 विचारलाय, 110 विचारलाय, तर मी 80 आणि 110 कॅन्सल करतो. आणि 80 आणि 100 मधले मित्रांनो, मी तुम्हाला परत सांगतो बरं का, म्हणजे मी हे शाश्वत नाहीये, हे 100% ट्रू नाहीये. बट तुम्ही हॅट्रिक यूज केला तर तुम्ही पॉझिटिव्ह मध्ये राहिलं ना, तर तुम्ही म्हणाला निखिल सर काही सांगतायत, हे असं कुठं असतं का, असा अभ्यास असतो का? हे कधी आहे, ज्यावेळेस तुमचे 100 पैकी 80-90 प्रश्न सोडून झालेत किंवा 80 प्रश्न सोडून झालेत, 85 झालेत, ते पुढच्या 5-10 प्रश्नांसाठी किंवा त्यामध्ये ह्या टेक्निक यूज करायच्या. आता मित्रांनो, तुम्हाला मी जे सांगितलं मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हा हिस्ट्रीचा पेपर आहे, यामधली ही मॅच द फॉलोइंग आहे, हा मॅच द फॉलोइंगचा प्रश्न आहे. तर ह्यामध्ये तुम्ही बघा, ऑप्शन 1 आणि 3 मध्ये ए ला 2 आणि 3 मध्ये पण ए ला 2 होतं. जो ऑप्शन बी होता, म्हणजे जो बी, त्याला पण 1 होतं आणि ऑप्शन 3 नंबरला पण बी ला 1च होतं, बरोबर का? हे 2च प्रश्न होते ना, ह्यामध्ये बऱ्यापैकी कॉमन दिले होते. बाकी मग बघा, तुम्ही दुसरा ऑप्शन घ्या, ऑप्शन नंबर 2 ए ला काय दिलंय, 3 दिलंय आणि ऑप्शन नंबर 4 ला ए ला 4 दिलेले आहे. फक्त मला ऑप्शन 1 आणि 3 मध्ये दिसलं की ए ला 2-2 दिलेले आहेत. मित्रांनो, मी ते एलिमिनेट केलं, त्या दोघांमधलं उत्तर होतं, उत्तर नंबर 3 होतं. मला या प्रश्नाचं उत्तर येत नव्हतं. प्रश्न काय होता माहितीये का, भास्कर भट त्यांनी कुठली पुस्तकं लिहिली, मुक्तेश्वर, एकनाथांनी आणि श्रीधरांनी. आणि ही पुस्तकं एकदम एन्शियंट मध्ययुगीन काळातली पुस्तक होती, त्यामुळं प्रत्येक गोष्ट लक्षात राहिलंच आपल्याला हे पॉसिबल नाहीये. त्यामुळं मला तो नाही समजला, पण तो माझा प्रश्न बरोबर आला का, तर ह्या गोष्टींमुळे की बाबा 50-50 मध्ये गेलो. तर बघा, मी तुम्हाला पहिलं सांगितलं, करेक्ट आलं. अजून एक, हा बघा, मी काय तुम्हाला सांगितलं होतं की मोस्ट कॉमन, हा प्रश्न बघा, इसवी सन 1848 मध्ये स्थापन झालेल्या द स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीमध्ये मराठी शाखेचे नाव हे होते. ऑप्शन बघा, विद्यार्थी हितबोधनी सभा, परमहंस सभा, उपयुक्त ज्ञान प्रसारक सभा आणि शिक्षण प्रसारक मंडळ. मित्रांनो, पहिल्या तिन्ही ऑप्शन मध्ये सभा 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 ऑप्शन आहे आणि ऑप्शन 4 मध्येच काय होतं फक्त की शिक्षण प्रसारक मंडळ. तर मला एक समजलं की यार, हे मंडळ तर नसणार, हे मंडळ नसणारच. मी काय केलं, तो मंडळ पहिला कट केला, मंडळ कट केला आणि मी काय म्हणतो की 1, 2, 3 परमहंस सभा, ही सभा, ती सभा, म्हणतो ह्या सभेमध्येच उत्तर आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, ऑप्शन नंबर 3 होता, उपयुक्त ज्ञान प्रसारक सभा. म्हणजे मिनिमम तुमचं एक तरी एलिमिनेट झालं, झालं का नाही? मग तेच महत्वाचं आहे की तुमचं एक जरी ऑप्शन एलिमिनेट झाला, आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो, अटेम्प्टला भ्यायचं नाही, एक जरी एलिमिनेट झाला रे झाला, कुठल्याही ट्रिकने असू द्या, तुमची कुठलीही ट्रिक लागली, तुम्हाला आठवलं काही, बिंदास तो एलिमिनेट करायचा, उत्तर द्यायचं. उत्तर आलं, माझं उत्तर बरोबर आलं, मला येत नव्हतं, मला माहिती नव्हता, माझं करेक्ट आलं. आता तुम्हाला अजून एक सांगतो की एक लॉजिकली असते बघा प्रश्न, लॉजिक पण लावायचं असतं की सगळेच प्रश्न तुम्हाला आहे ना असे येतीलच असं नाही, थोडंफार लॉजिक लावावं लागतं. तर त्या लॉजिक मधलं बघा, एक वाक्य प्रश्न होता, पुढील वाक्यात वर्णन केलेल्या व्यक्तीचं नाव सांगा. तर ते महाराष्ट्रामधील नागपूर बद्दल लिहिलं की नागपूर टेक्सटाईल युनियनचे ते नेते होते, त्यांनी कामगारांचे प्रतिनिधी होते आणि ते 1946 ला आमदार म्हणून निवडून आले होते. प्राथमिक शिक्षण विणकर, म्हणजे त्यांच्याबद्दल 3-4 स्टेटमेंट होती. आणि मला एक प्रश्न माहिती आहे की प्रश्न हा महाराष्ट्र रिलेटेड आहे. ऑप्शन 1 काय होता बघा, एस बाटलीवाला. ऑप्शन 2 होता टी जयरामन. आता जयरामन सरनेम काय आहे, साऊथचं वाटतं, मी तो कट केला. बाटलीवाला हे काय वाटतं, मला मला असं वाटतं नॉर्थ मधलं कुठलं तरी सरनेम आहे, मी तो कट केला. 3 नंबरचा ऑप्शन होता रामभाऊ रुईकर आणि 4 नंबरचा होता बीपी आडारकर. आता मित्रांनो, मी लॉजिक काय लावलं बघा यामध्ये, मला याचं उत्तर अजिबात माहिती नव्हतं. 1946 आमदार कोण सांगणार, 2019 माहिती नाही आपल्याला. सो मी काय केलं, हा आता रोहितने हे केलेलं आहे कमेंट, बरोबर का, चॅट मध्ये बरोबर सांगितलं की हा ऑप्शन 3 आणि 4 मध्येच उत्तर. मला पण रोहित बरोबर एकदम, तू बोललास ना बरोबर एकदम करेक्ट आहे. मी पण काय विचार केला की हा ऑप्शन नंबर 3 आणि 4 मध्येच उत्तर आहे. हे बाटलीवाला आणि जयरामन हे नागपूर महाराष्ट्रात येत नाहीत म्हटलं, हे नाही. मी ऑप्शन नंबर 3 दिला, माझा करेक्ट आला. मित्रांनो, विचार करा, आपल्याला 2019 चे आमदार नाही माहिती, प्रत्येकाला तुम्हाला विचारलं तुम्ही 1946 चा आमदार काय सांगणार,
मग तुम्ही विचार करणार का अरे यार नको नको हा प्रश्न तुला डेंजर आहे, हा मी नाही सॉल्व्ह केला पाहिजे, मी उगं निगेटिव्ह मध्ये जाईल. हाच जर विचार मी केला असता मित्रांनो, एका एका मार्कावरून माझा आत्ताच रिझल्ट लागलाय. माझा मित्र 0.5 मार्कांनी पोस्ट मधनं बाहेर पडलाय. 0.5. 529 मार्क होते त्याला. 529.5 ला शेवटची पोस्ट क्लोज झालेली आहे. मित्रांनो विचार करा एक एक मार्काची व्हॅल्यू काय आहे. मी तुम्हाला तेच सांगतोय की अटेम्प्ट करायचा म्हणजे करायचाच, अजिबात लाजायचं नाही. आला बरोबर माझं रामभाऊ रुईकर उत्तर होतं 3 नंबरचं ऑप्शन. रोहित तू बरोबर बोलला 3 आणि 4 मधलं, त्यामधलं 3 नंबरचा ऑप्शन येऊन गेला. म्हणजे समजलं का की लॉजिक पण लावता आलं पाहिजे, की असं नाहीये की तुम्ही सगळं वाचलंय म्हणजे तेच पुस्तकातलं येणार. पुस्तकातलं येत नाही. हे बघा तुम्हाला सांगतो पुन्हा तोच जोड्या लावा मोस्ट कॉमन. बघा हा एक प्रश्न आहे त्यामध्ये मला दिसलं होतं की ऑप्शन नंबर 2 आणि 3 मध्ये काय होतं, जो बी ऑप्शन होता त्यामध्ये 1-1 होता आणि सी ला 4-4 होते. मला नव्हतं येत काही, मला फक्त एकच माहिती होतं की लिहिलेला हे पेपर हा मौलाना आझाद यांचं पेपर आहे हे मला कन्फर्म होतं. पण बाकी जमीनदार इंडिपेंडेंट हे नव्हतं मला माहिती. त्यावेळेस मला नव्हतं आठवत हे पुस्तकं कोणाची आहेत, काय लिहिलेत, कोणी लिहिलेत. मी त्या 2 आणि 3 मध्ये कन्फ्युजन होतो. म्हटलं ह्या दोघांमध्ये उत्तर आहे. आणि मी परत काय केलं, मग त्यामधलं पण मोस्ट कॉमन काय आहे की ऑप्शन नंबर जो 1 होता, आता मला माहिती आहे ऑप्शन नंबर 2 आणि 3 मधलं उत्तर आहे. पण तो ऑप्शन नंबर 1 होता आणि 2 होता त्यामध्ये डी ला 3-3 दिलतं. म्हणजे तिथं पण मोस्ट कॉमन बघितलं मी. म्हणजे मला एक तर समजलं की बाबा उत्तर 2 आणि 3 मधलं असणार आहे. पण या 2 आणि 3 मधलं पण काय द्यायचंय, तर मी बाकीचे ऑप्शन पण राहिलेले कम्पेअर केले. तर त्यामध्ये जो ऑप्शन 1 होता त्यामधला चौथा होता त्यामध्ये पण डी ला 3 दिलतं आणि बी ला पण डीचं 3 दिलतं. मी ऑप्शन नंबर 2 मारला, माझा उत्तर करेक्ट आलं. मला येत नव्हतं, माझा मार्क वाढला. मित्रांनो मला हिस्ट्रीमध्ये लास्ट इयर 60 पैकी जवळपास 43 मार्क्स होते. 43. मला फक्त भूगोल माझा विषय जरा सोपा असून पण थोडी रिव्हिजन कमी पडली, त्यामुळे कमी मार्क्स म्हणजे नाहीतर मी 100+ दिला असतो. आणि 100+ म्हणजे हा तुमचा टॉपरचा स्कोर आहे GS1 मधला. मला 90.5 स्कोर आहे, पण तो फक्त हिस्ट्रीमुळे आला. आणि अशा टेक्निक मी युज केलेल्या आहेत. तुम्हाला अजून सांगतो मी टेक्निक्स. कुठे गेलो आपण, बरं परत बघा मोस्ट कॉमनचीच होती परत भेटलेली मला आता. बघा जोड्या लावा. ओके हा, आता मी तुम्हाला बोललो होतो की मॅक्सिमम करेक्ट आणि हे मिनिमम, सॉरी मॅक्सिमम आणि मिनिमम मी कट करतो. एक प्रश्न होता बघा, फाळणीपूर्वी भारताची जेवढी जमीन होती त्यातील डॅश डॅश जमीन फाळणीच्या नंतर भारताच्या वाट्याला आली. म्हणजे पाकिस्तान आणि भारताचा जेव्हा डिवाइड झाला भारत आणि पाकिस्तान, त्यावेळी जी टोटल लँड होता त्यामधला भारताला किती लँड भारताच्या वाट्याला आला. बघा मित्रांनो, मी मागास तुम्हाला बोललो होतो की मी मॅक्सिमम कट करतो, मिनिमम कट करतो आणि मधल्या 2 मधलं उत्तर देतो. मित्रांनो परत सांगतोय मी, हे ज्यावेळेस तुम्हाला काही येत नाही, काही माहिती नाही त्यावेळेसच करायचंय. ऑप्शन नंबर 1 बघा, आता मी तुम्हाला कोणीतरी विचारलं रोहित लक पाहिजे ना, हा लागतं, लक लागतं बाबा. पण ठीक आहे ना, जर तुम्ही प्रयत्न केला तरच तुम्हाला लक साथ देणार आहे. म्हणजे सिंपल गोष्ट आहे. म्हणजे मी तुम्हाला एक जस्ट कॉमेडीमध्ये घ्या, सिरियस नका घेऊ. म्हणजे तुम्हाला एखादी मुलगी आवडते, तुम्हाला आवडते 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 आणि तुम्ही तिला कधी विचारलंच नाही की बाबा मला तू किती आवडते, माझं तुझ्यावर किती प्रेम आहे किंवा काय आहे. झालं, तुम्ही कधी विचारलं नाही, तिला पण नाही समजलं, तुम्हाला पण नाही समजलं, तुम्ही मनातल्या मनात ठेवून बसला. ठीक आहे, विचारलं हो म्हणलं, नाही म्हणलं चालला विषय, हो म्हणली ओके चांगलंच आहे, नाही म्हणली जायचं पुढं. तेच आहे, तुम्ही अटेम्प्ट केला तर तुम्हाला उत्तर येणार आहे. तर आता बघा प्रश्न काय होता, फाळणीपूर्वी भारताची जमीन. ऑप्शन बघा, ऑप्शन नंबर 1 75, ऑप्शन नंबर 2 77, ऑप्शन नंबर 3 79, ऑप्शन नंबर 4 81. मी काय केलं, 75 आणि 81 कॅन्सल केला. काय 75 आणि 81 कॅन्सल केला. मी ऑप्शन नंबर बी मारला होता, ऑप्शन नंबर बी 77. आणि हा माझा ऑप्शन करेक्ट आलेला आहे. मला माहिती नव्हतं की 77% लँड भारताला मिळाली होती जेव्हा फाळणी झाली त्यावेळेस. पण माझा लकीली मी मॅक्सिमम कट केला, मिनिमम कट केला, मधल्या 2 मधल्याच एक उत्तर दिलं. माझं नशिबाने उत्तर आलं. लक पाहिजे, रोहित बोलतोय बरोबर, लक लागतं. एक प्रश्न विचारला थांबा वैभवने, ज्या राज्य प्रक्रिया बराच कायदे नाही, वैभवला काय विचारायचं मला अजून समजलं नाही. त्याने बरंच मोठं काहीतरी लिहिलेलं आहे, तरी पण तुम्हाला मी पटकन सांगतो. हा, आता बघा लॉजिक.
प्रश्न परीक्षेमध्ये येतोय. हा, तर लॉजिक प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला येत नाही. आता एक प्रश्न होता, धर्मवीरगड हा महाराष्ट्रातील टिंबटिंब या गावामध्ये आहे. प्रश्न बघा, समजून घ्या. धर्मवीरगड हा महाराष्ट्रातील टिंबटिंब गावामध्ये आहे. कोणत्या गावामध्ये? उत्तर 1 माहूर, उत्तर नंबर 2 पेडगाव, उत्तर नंबर 3 पुरंदर, उत्तर नंबर 4 फुलगाव. मित्रांनो, एक समजून घ्या. विचारलंय काय कोणत्या गावामध्ये आहे? एक तर समजलं पाहिजे पुरंदर हा तालुका आहे. पहिला कट. पुरंदर हा गाव, पुरंदर हे गाव नाहीये. जो कुणाला माहिती असेल तर सासवड जो मेन येतो तिथलं म्हणजे पुरंदर पुणे जिल्ह्यात येतो. तर पुरंदर हा तालुका आहे, नक्की गाव आहे. सो विचारलंय काय कोणत्या गावामध्ये, तुझं पहिला ऑप्शन कट व्हायला पाहिजे पुरंदर. मला हा उत्तर येत नव्हतं, मला अजिबात माहिती नव्हतं. पण मग तेच लॉजिक लावा ना, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला पुस्तकात येतीलच असं नाहीये. काय झालं, पुरंदर कट केला गेला. राहिले कुठला ऑप्शन? माहूर, पेडगाव, फुलगाव. माहूरची मला माहिती देवी आहे. आता मला देवीचं नाव नाही माहिती, पण एक देवी फेमस देवी आहे ती माहूरची देवी. म्हटलं हा एक ऑप्शन नाहीये. हा काय विचारला? धर्मवीर गड आहे. ऑप्शन राहिले 2 माझ्यासाठी. एक राहिला पेडगाव, एक राहिला फुलगाव. 2 राहिले. आणि बघा गाव पण आलेलं आहे. पेडगाव, फुलगाव. मी पेडगाव मारलं, उत्तर माझं आलं करेक्ट. झालं, मार्क वाढले. म्हणजे मित्रांनो, मला जर मी जर डेअरिंग नसती केली, मी जर नसतो पुढे हे करू शकलो, तर मे बी मला जे 43 मार्क्स होते हिस्ट्रीमध्ये, मी 37 वर आलो असतो. आणि माझा आज जो रँक 55 आहे मित्रांनो, फक्त मला मार्क 5 कमी असते ना, तर माझा राज्यातला जो 55 रँक आहे तो माझा डायरेक्ट 80-90 वर गेला असता. समजून घ्या, म्हणजे हे किती इम्पॉर्टंट आहे गोष्ट. त्यामुळं घाबरायचं नाही. हा, आता मी तुम्हाला बोललो होतो की मॅक्स लॉंग सेंटेन्स उत्तर द्यायचं. लॉंग सेंटेन्स मगाशी त्यांनी सांगितलं होतं की इंग्लिशमध्ये पण येतं लॉंग सेंटेन्स. बघा हा प्रश्न आहे, व्हॉट इज ऍसिड रेन? आम्लयुक्त पर्जन्य म्हणजे काय? ऑप्शन बी बघा सगळ्यांनी, सगळे ऑप्शन बघा दिसत तर. ह्यामधला ऑप्शन नंबर जो बी होता तो सगळ्यात लांबडा होता. आता मला खरंच म्हणजे बेसिकली हा प्रश्न सोपा आहे बरं का, की आम्ल पर्जन्य म्हणजे काय. पण त्यांनी विचारलं काय होतं, 80% कार्बन, 20% सल्फर डायऑक्साईड. ऑप्शन नंबर बी 60 किंवा 70% सल्फर डायऑक्साईड आणि 40 किंवा 30% नायट्रोजन ऑक्साईड समाविष्ट असतात. मित्रांनो, मला ह्यात कन्फ्युजन होतं. म्हणजे वैयक्तिक माझं उत्तर चुकलं माझं आहे. मी ऑप्शन नंबर 1 दिला, पण ऑप्शन नंबर 2 ह्याचं उत्तर होतं आणि ते सगळ्यात लॉंग सेंटेन्स होतं. मी जर माझ्या टेक्निकने किंवा युज केला असतं सो उत्तर आलं असतं. म्हणजे मी तुम्हाला जे मागं सांगितलं मगाशी, ज्या टेक्निक सांगितल्या मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतोय की ह्या टेक्निक वर्क होतात. म्हणजे असं नाही की मी माझ्या मनाचं काय तयार केलं आणि सांगतो तुम्हाला. हा एक ऑप्शन बघा, लॅप्स रेट काय आहे? लॅप्स रेट, व्हॉट इज अ नॉर्मल लॅप्स रेट? तर यामध्ये काय होतं की लॅप्स रेट म्हणजे काय, लोप दर म्हणजे काय, की तापमान असू द्या, पर्जन्य असू द्या, कसं 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 वर जावं तसं आपण कमी होत जातं. सॉरी, टेम्परेचर टेम्परेचर कसं कमी होतं, कसं जास्त होतं. ऑप्शन होता 1.5 फॅरनहाइट, 2.5 फॅरनहाइट, 3.5 फॅरनहाइट आणि 4.5 फॅरनहाइट. मी पहिले 2 कट केले, 1.5 फॅरनहाइट आणि 4.5 फॅरनहाइट. मला माहिती होतं की 2.5 आणि 3.5 मधलं उत्तर आहे. मी उत्तर मारलं 2, पण उत्तर होतं 3. ठीक आहे, जाऊ द्या, पण मी 50-50 मध्ये तरी किमान आलो. आणि जर माझं लक चांगलं असतं, मला तो उत्तर आलं असतं की मी मारलं 2.5, पण उत्तर होतं नॉर्मल लॅप्स रेट इज अ 3.5. आणि हे बुक मध्ये होतं, माझे रिव्हिजन कमी पडलं असल्यामुळे मला नाही जमला. बट मला तुम्हाला ते सांगायचं की आलो होतो मी 50-50 मध्ये. जर माझं लक चांगलं असतं त्यावेळेस तर अजून मार्क वाढला असता, 1 मार्क वाढला असता तर माझा रँक 50 आला असता. बरोबर. तर हे बघा, परत तोच मॅक्सिमम करेक्ट, मिनिमम रॉंग, सॉरी, आणि परत ते मॅक्सिमम मिनिमम कम. ऑप्शन वर आपल्याला 10,000, सॉरी 10,000, दुसरा होता 2,00,000, 12,015 आणि 1388. 1,20,000 कट केले, 1388 कट केले, 12,500 उत्तर आलं करेक्ट. सो सगळं असं आहे. लॉंग सेंटेन्स परत म्हणजे मला तुम्हाला काय सांगायचंय की मी ज्या तुम्हाला आतापर्यंत ज्या टेक्निक सांगितल्या त्या अशा अशा वर्क होतात. बरं मित्रांनो, जरा टाइम 15 मिनिटच आपले राहिलेले आहेत. कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. कुणालाही कुठलाही प्रश्न विचारायचा असतील किंवा काय राहून गेला असेल माझ्या सांगण्यात मध्ये, तुम्हाला काय वाटतं की प्रश्न विचारायचे, तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. टाईप करा किंवा डायरेक्टली मला कॉल म्हणजे माईक अनम्यूट करा आणि विचारू शकता. कोणताही प्रश्न विचारा. बरं मित्रांनो,
जर नसेल तर मी तुम्हाला थोडीफार माझं म्हणजे ऍक्च्युली बघा की अभ्यास ठीक आहे, पण अभ्यास सोडून पण काही महत्वाच्या गोष्टी असतात एमपीएससीला, त्या मी लवकर 15 मिनिटात सांगतो. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला कुणाला प्रश्न नसेल, जर असेल तर तिने मला चॅटमध्ये जरा प्रश्न विचारू शकता किंवा हाय करा, म्हणून म्हणजे हँड रेज करा, मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो की ठीक आहे, सगळ्यांची परिस्थिती सेम नसते, फक्त अभ्यासच तुम्हाला परीक्षेत यश देत नाही. मित्रांनो, म्हणजे 2019ला मला ज्यावेळेस मी फेल झालो, म्हणजे माझा इंटरव्ह्यू मध्ये गेलो मी, माझा रँक 457 माझा रँक आलता पहिल्या अटेम्प्ट मध्ये मेन्स नुसार, आणि मी फेल झालो. म्हणजे त्यावेळेस घरी होतो. म्हणजे मी एवढा अभ्यास केला ना, मी लिटरली 14 15 15 तास अभ्यास करायचो न थकता. मी रविवारी पण सुट्टी नाही, मी कधी सुट्टी बिट्टी घ्यायचो नाही. ठीक आहे, मी असं म्हणत नाही की तुम्ही असंच करा, पण माझं वैयक्तिक होतं, टाइमपास नाही. डेली मिनिमम 12 13 13 तास अभ्यास मी केलेलाच आहे, आणि कंटिन्यू म्हणजे 2 2 3 3 वर्ष, 5 5 6 6 महिने, नो गॅप. सगळ्यात माझी गोष्ट, हेल्थ खूप चांगली ठेवा. म्हणजे तुमचं खाणं पिणं, तुम्ही काय खाता, कसं राहता, कसं वागता, व्यायाम किती करता. मित्रांनो, गेले 4 ते 5 वर्ष डेली सकाळी उठून तुमची जी काय असेल ना, योगा, प्राणायाम, प्रॅक्टिस, हे तुम्ही डेली केलं पाहिजे. माझं तर प्रत्येकाला म्हणणं आहे की ते रामदेव बाबा असतील किंवा तुम्हाला ज्यांना कोणाला फॉलो करायचंय, किमान मेडिटेशन आणि एक्सरसाइज किंवा ते प्राणायाम 5 प्रकारचे आपले जे भस्त्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी आणि ओंकार. मित्रांनो, तुम्हाला शपथ सांगतो, फक्त अभ्यासच तुम्हाला पोस्ट नाही देणार, ह्या गोष्टी पण मॅटर करतात. तुमचं माइंड किती स्टेबल आहे, तुम्ही किती डिप्रेशन असू द्या, टेन्शन असू द्या. मित्रांनो, डिप्रेशन टेन्शन मधली गोष्ट सांगतो. 2020 ची जेव्हा पूर्व परीक्षा झाली, त्यानंतर कोविडच्या म्हणजे माझा अभ्यास चालू होता मुख्य परीक्षेचा. त्या मुख्य परीक्षेचा अभ्यास चालू असताना कोरोनाच्या सेकंड वेव्ह मध्ये माझ्या आईची डेथ झाली. मित्रांनो, माझ्या सगळ्यात जवळची व्यक्ती म्हणजे माझं जग होतं माझी आई. म्हणजे त्या आईशिवाय म्हणजे असं कधीच नव्हतं की आम्ही डेली, मी जेव्हापासून पुण्यात आहे, की आमचे किमान दररोज 2 2 3 3 कॉल व्हायचे. म्हणजे आमचं मैत्रीचं नातं होतं. आणि अचानक आई निघून गेली कोरोनाच्या सेकंड वेव्ह मध्ये. मित्रांनो, माझ्यासाठी आयुष्यातला सगळ्यात मोठा धक्का होत होता, की असं वाटलं की सगळं संपलं. आई नाही म्हणजे काय, म्हणजे ज्या आईने माझं स्वप्न बघितलं होतं की माझा मुलगा अधिकारी होणार, माझा म्हणजे ती मला नकुले बोलायची, माझं नकुल प्रत्येकाला सांगायची, प्रत्येक नातेवाईकाला, की "अरे नाही, नाही, माझं बाळ आहे, माझं पोरगं अधिकारी होणार बघा, अभ्यास करते बघा, आता यावेळेस ते आहे." आणि ज्या माणसाने आपल्यासाठी आयुष्य घालवलं, आयुष्यभर कष्ट केले, आणि ज्या आईचं फक्त एकच स्वप्न आहे, तिचं फक्त एकच स्वप्न होतं, की माझा मुलगा अधिकारी होणार. आणि ती व्यक्ती तुमच्यातनं अशीच निघून जाते अचानक. म्हणजे ती तर झोपेत होती. रात्री झोपेतच तिला अटॅक आला, आणि समजलं पण नाही आम्हाला. म्हणजे वडिलांना पण, की सकाळी उठून बघतोय की आई उठत का नाही, उठत का नाही बघतोय, तर जेव्हा अंगावरचं काढलं तर ती एकदम एकदम म्हणजे मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं की तो दिवस किंवा ती सिच्युएशन, ती नका म्हणजे कुणी फेस करू किंवा नका करू. म्हणजे अशा काही गोष्टी येतात ना, की तुम्ही सगळं तुमची लाईफ अशी हलून जाते माहितीये का, की ठीक आहे बाकी सोडा, की कुणी गर्लफ्रेंडने नाही म्हटलं, त्यांनी डिच केलं किंवा हे केलं, हे नॉर्मल गोष्टी आहेत. या सगळ्या इम्प्रॅक्टिकल आहेत. तुमची आई, तुमचे वडील, सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती तुमच्यासाठी असतील तर तुमचे आई-वडील आहेत. जे की रात्रंदिवस तुमच्यासाठी कष्ट करतायत. तुमच्यासाठी तुमचे जे त्यांचे जे सगळे सेव्हिंग्ज आहेत ते तुमच्यासाठी खर्च करतायत. तुम्हाला लावतायत, की नाही तुम्ही मोठं व्हा. तुमचं काय आहे, त्यांचं आयुष्य संपत आलेलं आहे. त्यांचं फक्त अपेक्षा आहे, की आपल्या मुलांनी, बाळांनी मोठं व्हावं. अशीच आई गेली. मित्रांनो, 13 दिवस फक्त जो काही असेल कार्यक्रम, जे सगळे विधी होते, ते 13 दिवस विधी केले. 14व्या दिवशी पुन्हा पुण्यात आलो. लॉकडाऊन होतं. सकाळी उठलो, गपचूप आलो, पोलिसांना सगळ्यात चुकवून लायब्ररीत 14व्या दिवसापासून जो अभ्यास सुरू केला, तो मित्रांनो डायरेक्ट पोस्ट मेल्स पर्यंत अभ्यास अजिबात थांबवला नाही म्हणजे नाही. म्हणजे मित्रांनो, लिटरली पुस्तक वाचताना डोळ्यातनं पाणी पडायचं माझ्या. वाचताना आईची आईची आठवण नेहमी कंटिन्यू अजून पण येते मला आठवण. पण त्यावेळेस लिटरली तुम्हाला सांगतो, की शेजारच्याला पण समजून नाही द्यायचो, की माझ्या जो शेजारचा बसला असेल ना, त्याला पण नाही समजू द्यायचो, की मला त्रास किती होतोय, मला दुःख किती होतंय. म्हणजे आपल्या डोळ्यातलं पाणी आपण फक्त ते मिटायचं, कुठे पुसून घ्यायचं, किंवा सर्दी, मला मित्र सर्दी झाली का, म्हणजे तुम्हाला रडू येतो बघा, ते असं नाक जड होतं, सर्दी-बिर्दी आल्यासारखं होतं. म्हणतो, "अरे हां, थोडा प्रॉब्लेम झाला, सर्दी आली." म्हणजे आपलं दुःख, आपलं हे, मला एक गोष्ट माहिती होती, की माझ्या आईची इच्छा काय होती, माझ्या आईचं स्वप्न काय होतं, की माझ्या मुलांना अधिकारी व्हावं. आणि मित्रांनो, माझ्या वॉलपेपरमध्ये फोटो असेल तुम्हाला दाखवतो. हे बघा दिसत असेल, हा माझ्या आईचा हात आहे आणि माझा. म्हणजे ज्यावेळेस माझ्या आईची डेथ झाली, त्यावेळेस तिला मी एक वचन दिलं, की "आई, तुझा मुलगा नक्कीच म्हणला 1 वर्षाच्या आत म्हणला अधिकारी होणार म्हणजे होणार."
म्हणजे तुझं वर्ष श्राद्ध असेल ना, त्याच्या आधी म्हणलो तुला ही मी ते ट्रिब्यूट असेल माझ्याकडून, ट्रिब्यूट, की तुझा मुलगा अधिकारी झालेलाच असेल आणि प्रत्येक नातेवाईक, प्रत्येक गावात सांगेल की ह्या माईचा पोरगा आज अधिकारी झालेला आहे. मित्रांनो, सगळं एवढं असताना रात्रंदिवस कष्ट करून हे करून फायनली समजून घ्या, मला तुम्हाला काय म्हणायचं की दुःख खरीच आहेत, खूप जास्त असतात. पण तुम्ही त्या दुःखांना किती, त्या दुःखातनं शिकता काय? तुम्ही त्यातनं किती पॉझिटिव्ह होता? तुम्ही किती घेता? त्यातनं किती संघर्ष करता? की नाही मला लढायचंय, मला यातनं मला आईला काहीतरी मिळवून द्यायचंय. सो ती गोष्ट सगळ्यात मॅटर करते. आणि मित्रांनो, रात्रंदिवस अभ्यास केला, सगळं केलं, सगळ्या गोष्टी मान्य केल्या की ठीक आहे, चल जे झालं ते आहे. आई माझी आहे आणि आई मला बघतीये. तिचं फक्त एकच स्वप्न आहे की मी अधिकारी होणार. आणि मित्रांनो, अधिकारी झालो. आईचं वर्ष श्राद्ध 25 तारखेला होतं मित्रांनो. 25 एप्रिलला वर्ष श्राद्ध होतं आणि 25 एप्रिललाच माझा इंटरव्ह्यू होता. मला माझ्या आईच्या वर्ष श्राद्धाला पण येता नाही आलं. माझा पुण्यात इंटरव्ह्यू होता. म्हणजे ते पण नाही करता आलं. मला माहिती की माझ्या आईची इच्छा काय आहे की माझ्या मुलाने इथे येऊन विधी करावे, वर्ष श्राद्ध करावं. याला महत्व नाहीये की माझ्या मुलाने आज फॅमिलीला सपोर्ट देणं महत्वाचं आहे. आपली फॅमिली कशी प्रोग्रेस करेल, कशी मोठी होईल हे महत्वाचं होतं. सो तो दिवस पण वर्षातच असून मला नाही येता आलं. मी इंटरव्ह्यू दिला पुण्यामध्ये आणि फायनली लगेच 29 तारखेला रिझल्ट लागला आणि 6 मेला आईची डेथ झाली आणि 29 एप्रिलला माझा रिझल्ट आला. आणि मी जे आईला माझं वचन दिलं की आई, 1 वर्षाच्या आत मी अधिकारी बनून दाखवील आणि तुझं नाव सगळ्यात मोठं करेल. आणि अल्टिमेटली ते झालं. आणि मला मित्रांनो तुम्हाला खरं सांगतो की जे समाधान आहे ना, म्हणजे ठीक आहे, काय आयुष्यात मी मिळवलं, काय मिळवलं, मला आता प्रत्येक ठिकाणी जातो, मला रिस्पेक्ट मिळतो. म्हणजे लिटरली तुम्हाला सांगतो, आपले खासदार असतील, सुनील तटकरे असतील, आमचे आमदार असतील, हर्षद गोगावले, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती. म्हणजे मी तहसीलमध्ये गेलो तर माझी कामं एका एका दिवसात होता. म्हणजे मला पोलीस पण जर रात्री पकडलं कुठं आम्ही रस्त्यावर रोडवर बसलो असेल, पेट्रोलिंगची पोलिसांची गाडी आली, ते पोलीस पण म्हणतात, अहो साहेब तुम्ही आता अधिकारी झालात नाही झालात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी मला रिस्पेक्ट भेटायला लागलेला आहे. प्रत्येक गोष्ट मिळत लागलेली आहे की एकदा मला तुम्हाला सक्सेस मिळालं ना मित्रांनो, तुमची आई, तुमचे वडील, त्यांचं जे समाधान आहे ना, म्हणजे मला सगळ्यात समाधान काय वाटतं की माझे वडील जे तुटले होते आई गेल्यानंतर. पण मित्रांनो, कुणाला वाटतं ना की माझ्या वडिलांना तुम्ही आता फोन करा किंवा बोला सोबत, ते इतके समाधानी, इतके आनंदी आहेत ना आता, की त्यांना असं वाटतं की ठीक आहे, जग जिंकलं. बास. म्हणजे त्यांना प्रत्येक ठिकाणी जेव्हा पहिल्या लाईनीत बसवतात ना, सत्कार होतात ना आई वडिलांचे, त्यांना वाटतं बास हेच पाहिजे, अजून काय पाहिजे. म्हणजे पैसे मिळवतो रे, पैसे सगळ्यांना मिळतात, पैसे नाही असं नाही, फॅक्टर नाही. पण जे समाधान आहे ना, हे आपल्या आई वडिलांचा मान, स्वाभिमान, अभिमान, तो भरून येतो रे. मग प्रत्येक ठिकाणी जातो, माझे वडील जेव्हा मी सत्कार घेतात, माझे वडील असे टाळ्या वाजवत असतात, हसत असतात एकदम. आणि खूप, म्हणजे तुम्हाला सांगतो ना, जेव्हापासून रिझल्ट आलाय ना, अख्खी दुनिया चेंज झालेली आहे. म्हणजे तुमची लाईफ 180 डिग्री मध्ये चेंज होते. तुम्हाला इतक्या गोष्टी तुमच्या हातापुढे सगळ्या अशा मांडल्या जातात ना, की तुम्हाला डायरेक्ट राजाची, बास तुम्ही राजा असतात आणि तुम्हाला राजाची वागणूक दिलेली असती. हा फक्त ठीक आहे, तुम्ही जे कष्ट केले आहेत ना ते विसरू नका. जरी तुम्हाला राजाची वागणूक दिलेली असेल तरी पण आपल्याला कसं राहायचंय, काय वागायचंय, कसं चालायचंय, आपण कुठल्या परिस्थितीत आलेलो आहे, ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. म्हणजे ठीक आहे, आज सगळं मिळालंय, कष्टातनं मिळालंय, पण आपली परिस्थिती काय होती, आपण कोणत्या परिस्थितीतून आलेलो आहे, या गोष्टीची जाणीव असते मित्रांनो. आणि आपल्या आई वडिलांना स्मरून की ठीक आहे, एकच जन्म मित्रांनो, एकच. आणि ह्या जन्मामध्ये त्यांना समाधान, सुख द्यायचंय. त्यासाठी वाटेल ते होऊ द्यात, काही होऊ द्यात मित्रांनो. 15-15 तास चावचा अभ्यास केल्यावर तुम्ही मरत नाही, तुमच्या शरीराला भोकं पडत नाहीत, तुम्हाला काय बिमाऱ्या होत नाहीत. व्यायाम करा, काही करा, कसंही राहा, चांगलं राहा, पण अभ्यास करा आणि इथनं पोस्ट काढा. कॉम्पिटिशन भयानक आहे, पण जर कन्सिस्टंटली अभ्यास, मित्रांनो सांगतो, फक्त कन्सिस्टंटली दिवसातनं मिनिमम 4 ते 5 तास करा, पण करा म्हणजे करा. असं नका होऊ देऊ की मी 4 दिवस सुट्ट्या घेतल्या, 5 दिवस फिरायला गेलो, हे केलं ते केलं, नंतर परत आलो. मित्रांनो, होणार नाही. माझा मित्र सांगितलं तुम्हाला मगाशी, 0.5 मार्काने नापास झालेला आहे, 0.5 मार्काने. 2 दिवस रडत होता, 2 दिवस कंटिन्युअसली. आम्ही त्याला समजूत घालत होतो, अरे नाही होत असतं. पण तुम्ही अनसक्सेसफुल झालेल्या लोकांना पण भेटा, जो की सेम मार्कावर नापास झालेत, 0.5 मार्काने झालेत नापास, 0.25 नापास झालेत, असे पण बरेच आहेत. सो मला तुम्हाला एवढंच सांगायचं की छान अभ्यास करा. आणि तुम्हाला एमपीएससी मधलं मित्रांनो, मला खरं सांगतो की मला वैयक्तिक वाटतं बरं का, की आपला रायगड जिल्हा किंवा अख्खा कोकण खूप मागे आहे यामध्ये, खूप म्हणजे इतका मागे आहे ना,
मी तर तुम्हाला सांगतो की आपले कोणी असू द्यात, की आता कोणीतरी प्रश्न विचारला की 12 तास अभ्यास होतो का? मी अ, 12 तास अभ्यास होतो का? मित्रा, तू सवय लाव. 12 तास नाही, 14 तास पण अभ्यास होतो. आणि हे मी वैयक्तिक केलेलं आहे. तुमच्या शरीराला जसं तुम्ही कुठलीही सवय लावा, सवय लागते. 12 तास काय 13 तास तुमचा अभ्यास होतो म्हणजे होतो. तुम्ही फक्त तेवढी तुमच्या आतनं आत पाहिजे. तुमच्या आई-वडिलांबद्दल तेवढी तुम्हाला हे पाहिजे, की नाही मला करायचंय, मला व्हायचंय. ते तुमच्यात असेल. 12 तास काय 14 तास करताल. प्रत्येक गोष्ट मॅनेज करून. आणि मित्रांनो, फोकस करायचं 2 वर्ष हो. 1 ते 2 वर्ष तुम्हाला फोकस करायचं. त्यानंतर तुमचं अख्खं लाईफ सेट होतं. प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळते. सो 1-2 वर्ष तुम्ही नक्कीच एवढा प्रयत्न करू शकता. होतो आहे सगळ्यांना. आणि मला वाटतं फक्त आता 5 मिनिटं राहिलेले आहेत. जर कुणालाही प्रश्न विचारायचा असेल, काही बोलायचं असेल तर विचारू शकता. नाहीतर आपण हे सेशन थांबवू आपण थोड्या वेळानं. कुणाला काही कोणताही प्रश्न असेल, फक्त ना एम-पी-एस-सी बद्दल नाही, कसलाही. नोट्स कधी काढायचे आणि किती रीडिंग? मित्रा, नोट्स रोज काढत जा. 1 मिनिट, कोणी प्रश्न विचारलाय हा? रोहितने विचारलाय. सर, नोट्स कधी काढायच्या आणि किती रीडिंग? तुझ्या नोट्स एकदा रेडी झाल्या ना मित्रा, तर तुझ्या 25-25 म्हणजे माझा एक मित्र आहे 2019 ला समाधान घुटुगड्या नावाचा, राज्यात 11वा आला आणि डेप्युटी कलेक्टर झाला तो आता. तर तुम्हाला सांगतो मित्रा, नोट्सचं मी तुम्हाला मूर्तिमंत उदाहरण देतो म्हणजे समाधान घुटुगडे. तुम्ही सर्च करा 2019 चा डेप्युटी कलेक्टर येतो. मित्रांनो, त्याच्या प्रत्येक सब्जेक्टच्या नोट्स होत्या. आणि आम्ही जेव्हा पुस्तकं वाचायचो ना पुस्तकं, ती एक वही असायची फक्त छोटीशी वही नोट्स काढलेली. तो फक्त ती वही वाचायचा आणि आम्ही 4-4, 5-5 पुस्तकं वाचायचो. त्याने जवळपास आमच्यापेक्षा 50 ते 60 मार्क फक्त नोट्सच्या बेसिसवर जास्त घेतले. का? मल्टिपल रिव्हिजन. तुमच्या नोट्स रेडी आहेत ना, तुमच्या 20-20, 25-25, 30-30, 40-40 रिव्हिजन होतात. नोट्स आहेत, तुम्ही स्वतः काढलेले असतात. त्यामुळे सुरुवातीला टाईम लागतो, पण नंतर खूप ईझी होतं. आणि ते सांगतो की नोट्स जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही खूप कॉम्पिटिशन ब्रेक करू शकता. सो नोट्सचा टाइम द्या, टाइम लागेल, पण तुम्हाला अल्टिमेटली याचा फायदाच होईल. कुणाला अजून काय प्रश्न विचारायचा आहे? एनीवन? नाही? तर ठीक आहे मित्रांनो, माझा तुम्ही वाटलंच तर तुम्हाला असं नसं विचारत तर माझा नंबर लिहून घ्या तुम्ही. पुन्हा एकदा मगाशी मी सांगितलेलं आहे. तरी पण जर कुणाला वाटत असेल की बाबा मला प्रश्न विचारायचे आहेत नंतर पर्सनली, तुम्ही पर्सनली मला विचारू शकता. माझा नंबर आहे 8149391615. पुन्हा सांगतो, माझा नंबर आहे 8149391615. कुणालाही काही एमपीएससी बद्दल कुठल्याही वर्ग 2 चे असेल, अ, वर्ग 3 चे असेल, ज्या कुठल्या एक्झाम बद्दल तुम्हाला माहिती हवी असेल, तुम्ही नक्की विचारा. मी तुम्हाला नक्कीच सांगतो. आणि एसडीओ सर पेन आपण ऐकता? हॅलो हा सर. सर. हा सर, बोला सर. सर आता बहुतेक म्हणजे टाइम पण होत आलेला आहे आणि मला वाटतं मित्रांनो ओके. म्हणजे प्रश्न नाहीत प्रश्न कोणाला. नाही, चालेल, का प्रॉब्लेम नाही. हो, चालतंय तर मग. ओके, मग आणि सेशन एंड करूया. हो, आणि थँक्यू सर, मला तुम्ही ही संधी दिली आणि नाही का, ही खरंच खूप. कलेक्टर साहेब अमित शेडगे सर. हो, त्यांनी त्यांनी त्यांचं खूप, त्यातच मला वैयक्तिक कॉल आला होता ओके. की निखिल तू लेक्चर घेशील का? तर म्हणलो ठीक आहे म्हणलो सर. आणि मला खरंच सर चांगलं वाटलं बरं का, कारण की आपली खरंच मुलं खूप, कोकणातली मुलं खूप मागे आहेत. तुम्हाला वैयक्तिक भरपूर. माहिती असेल की बरेच हा हा. मागे आहेत. चांगला इनिशिएटिव्ह आहे तुमचा. आणि पुन्हा जर कधी काही वाटलं तर मी पुन्हा एकदा लेक्चर द्यायला किंवा असं रेडी आहे. तुम्ही मला कधी ओके, सांगू शकता. नक्की नक्की. हो, थँक्यू सर. हो. ओके. आपण तिथून एंड मीटिंग केली तरी चालेल. ओके सर, करतो इन्व्हाइटिंग.